नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. उपस्थित सर्व शीलवान, श्रद्धावान, उपासक उपासिका यांना माझा नमोबुद्धाय, जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने निलिमा गणवीर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी त्रिचरण अनुसरण करावे. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू. थँक्यू मॅडम. थँक्यू. आज आपले व्याख्यान करते माननीय दयानंदजी मिसाळकर सर हे आहे. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. पाली बौद्ध साहित्याचा गाढा अभ्यास असलेले तसेच आपण सर्वांस माहीतच आहे की 7 वर्षापासून सर MAच्या विद्यार्थ्यांना जातक अट्टकथा त्यांच्या उत्कृष्ट शैलीने शिकवत आहे. शिवाय अलीकडेच धम्मपद अट्टकथा सुद्धा शिकवत आहेत. ज्यांच्या अथक परिश्रमामुळेच धम्मपद अट्टकथा ही व्याख्यान मालिका यशस्वीरित्या पार पाडली आहे असे बहुश्रुत प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर आपल्याला आज व्याख्यानमाला व्याख्यान क्रमांक 76 असून दधी वाहन जातक वर्णना ही सांगणार आहे आणि व्याख्यानमाला आपली क्रमांक 2 आहे. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धन्यवाद निर्जरा मॅडम. धम्मसाकाच्या ग्रुपचे पुन्हा एकदा आभार. तर आज जे जातक आहे ते आहे दधी वाहन जातक. म्हणजे आपण म्हणतोय ना की जातक कथामध्ये एवढी विविधता आहे ना की सुरुवातीला ते वाचलं की त्यात खूप चमत्कारिक गोष्टी अशा वाटतात आणि नंतर लक्षात येतं की नाही यातला मेसेज खूप महत्वाचा आहे. तर त्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ होतो जातक कथा वाचताना. आणि मग हे कसं हे चमत्कारिक आहे, हे फक्त समजून सांगण्यासाठी सांगितलेलं आहे, जादूच्या कथा आहेत, घुसडवलेल्या आहेत, असं म्हणजे त्या दृष्टीनं बघितलं जातं. पण एक साहित्य निर्मिती आहे ते लक्षात ठेवा की जातक तर हा प्रकार आहे बुद्धांचा. हा जातकामार्फत उपदेश देण्याचा जो आगळा वेगळा प्रकार आहे ना तो जगात कुठेच नाही आहे, कोणत्या आचार्याकडे नाही आहे आणि त्यांच्याकडे ते कौशल्य पण नव्हतं. नक्कीच जे मोठमोठे महापुरुष आहेत किंवा आचार्य आहेत त्यांनी इतिहासातील बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामार्फत उपदेश दिलेले आहेत. वर्तमान जीवनात त्याची काय आवश्यकता आहे. पण आपण आतापर्यंत बघितलं की बुद्धांना अनेक इद्धी ज्या आहेत त्या माहिती होत्या आणि त्या इद्धीचा उपयोग त्यांनी उपदेश देण्यासाठी खूप समर्पक केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे काही कथा किंवा काही प्रसंग जरी चमत्कारिक वाटत असले तरी ते समजून घेण्याच्या पातळीवर आपल्याला त्याची जी टेक्निक आहे किंवा जी स्टाईल आहे ती कळली की मग आपल्याला प्रत्येक जातक जे आहे ते खूप मनाला पटतंय आणि आपण एकदम त्यातून चांगला मेसेज घेऊ शकतो.
तर आजचं जातक जे आहे ना थोडस चमत्कारिक आहे, थोडस म्हणजे चांगलं चमत्कारिक आहे, पण त्यातला जो मेसेज आहे तो खूपच सुंदर आहे, तो आपण शेवटी बघणारच आहे. तर दधी म्हणजे साधारण दही म्हणू आपण, दही. तर यामध्ये याची जी प्रस्तावना आहे या कथेची की म्हणजे असंगाशी संग करणं, ज्याच्याशी सोबत ठेवायचे नाही त्याच्याशी सोबत ठेवणं, त्या संदर्भातला ही 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 जी कथा आहे ही त्या संदर्भात आहे की चुकीच्या लोकांसोबत राहिलं तर कसं नुकसान होत आहे. तर हे जे याच्यात काही चमत्कारिक गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्यातही तो मेसेज मिळतो. आणि पुढे एक फार महत्वाचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आंब्याचं, किंवा आंब्याच्या वृक्षाचं जे उदाहरण दिलं आहे ना ते तर तुमचे डोळे उघडतील असं ते उदाहरण आहे. आणि शेतकऱ्यासाठी किंवा जे ज्यांना आवड आहे म्हणजे फुला झाडाची किंवा फळाची किंवा त्यांच्यासाठी खूपच चांगला मेसेज देतो. आणि किती बारकाईनं अनेक गोष्टीचा विचार आपल्याला जातकामध्ये झालेला आहे ते आपल्याला इथे दिसून येत आहे, या कथेमध्ये दिसून येत आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे असंगाशी जो म्हणजे चुकीच्या माणसासोबत राहिल्यामुळे काय नुकसान होत आहे त्या अर्थाने हे जातक आहे म्हणजे वर्तमान कथेमध्ये. आणि अतीत कथामध्ये सांगितलं आहे की 4 भाऊ होते आणि 4 भावांनी सगळ्यांनी प्रवज्जित झाले ते आणि तपस्वी झाले सगळे. म्हणजे त्यावेळेस बुद्ध धम्म नव्हता, ठीक आहे, बुद्ध संघ पण नव्हता. तर लोक आपण बघतोय की अतीत कथामध्ये अनेक तपस्वी होऊन गेलेले आहेत, किंवा त्यावेळेस ती जम्बूद्वीपाची प्रॅक्टिस होती, म्हणजे की गृहत्याग करून वनामध्ये किंवा हिमालयात जाऊन तपश्चर्या करायची आणि त्यांना जे काही उपलब्ध ज्ञान असेल ते मिळवायचं किंवा शुद्ध होण्याचं, त्यांचं जे काही इद्धी मिळवण्याचं जो काही उद्देश असेल, म्हणजे काम भोगापासून दूर राहण्यासाठी त्यांना जे करायचं होतं ते करत होते. असं आपल्याला दिसतं की बोधिसत्व सुद्धा अनेक वेळा तपस्वी होते, किंवा राजा वगैरे असताना ते तपस्वी झालेले आपल्याला दिसतात. तर ही ट्रॅडिशन आहे जम्बूद्वीपाची. आणि म्हणून फिलॉसॉफिकल बेस जो आहे जम्बूद्वीपातल्या लोकांजवळ खूप जास्त आहे. आणि म्हणून याच्या आधी आपण बोललेलो आहे की म्हणजे मनुष्याची जी व्याख्या केलेली आहे ना की मनुष्यामध्ये मन आहे आणि इच्छा किंवा मनाबद्दल उत्सुकता असं आहे. एक्सायटेड माइंड किंवा इमोशनल माइंड किंवा सेन्सिटिव्ह माइंड असं आपण म्हणतो, ज्याचं चित्त खूप उत्साहित असतंय असं असे जीव म्हणजे मनुष्य, ज्याचं मन जास्त उत्साहित आहे असं. आणि त्यांनी सांगितलं की जम्बूद्वीपातले जे मनुष्य आहेत ते म्हणजे जगातल्या कोणत्याही लोकांपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणूनच जे काही मोठमोठे महापुरुष होऊन गेलेले आहेत ते जम्बूद्वीपातच होऊन गेलेले आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि इथे आपल्याला एक्स्ट्रीम लेवलवर 2 प्रकारच्या व्यक्ती दिसतात की इथे बुद्ध पण निर्माण होतात आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पित्याला मारणारे अजात शत्रू सारखे लोक सुद्धा उत्पन्न होतात. म्हणजे अतिप्रेम करणारे आणि अति द्वेष करणारे जे आहे, अति अहिंसक आणि अतिहिंसक असे एक्स्ट्रीम आहे. तर ते बिकॉज ऑफ सेन्सिटिव्ह माइंड असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे यासाठी सांगायचं आहे की शेवटी जे काही उपदेश आहेत किंवा जे जातक असतील धम्मपद असतील ते मनाशी निगडीतच आहे. आणि मनाचे वेगवेगळे त्यांनी जे प्रकार सांगितलेले आहेत बुद्धांनी, याच्या आधी आपले बरेच लेक्चर झालेले आहेत किंवा अभिधम्मावर स्पेशल लेक्चर झालेले आहेत. आपलं मन कसं काम करताय आणि आपल्या मनाला कसं वळण द्यायचं हे बुद्धांनी अनेक उद्देशामधून सांगितलेलं आहे. त्यातलाच हा एक प्रकार आहे. तर हे जे 4 तपस्वी भाऊ आहेत यांनी घर सोडून जंगलात गेले आणि तपश्चर्या करायला लागले. त्यातला जो सगळ्यात सिनियर जो होता ना त्याचा मृत्यू झाला, पण त्याचे कर्म असे होते की तो सक्क देवराजा झाला, म्हणजे तावतीच्या लोकात किंवा स्वर्गात इंद्र म्हणून तो जन्माला. आणि मग तो जेव्हा सक्क देवराजा झाला तर त्याला वाटलं की
आपले भाऊ काय करतात तू बघायला जेव्हा आला तर पहिल्या भावाजवळ तो गेला आणि त्याला विचारला की मी तुझा भाऊ होतो, मृत्यू पावलेला आहे, पण मी सक्क देवराजा म्हणून उत्पन्न झालेला आहे, तर तुला तपश्चर्येत काय अडचण येते? तर तो म्हणतो की मला आहे ना पंडू रोग बद्दल खूप जास्त माहिती येते आपल्याला, मला ॲनिमिया म्हणतात त्याला बरेच वेळ, ते झालेलं आहे आणि मला आहे ना खूप थंडी वाजते, त्यामुळे मला अग्नीची आवश्यकता असते, फायरची आवश्यकता असते. तर तो इंद्र जो आहे सक्का देवराजा म्हणतो काही काळजी करू नको, ते एक असं हत्यार देतात, ते एका बाजूला तर कुऱ्हाड असतं, म्हणजे कुऱ्हाडी सारखं पण ते वापरलं जात आहे आणि चाकू सारखं छुरी सारखं सुद्धा ते वापरलं जात आहे, म्हणजे एकच हत्यार जे आहे. आणि त्यात असं लाकूड टाकलं तर कुऱ्हाड होईल किंवा दुसऱ्या बाजूने लाकूड टाकलं तर चाकू सारखं त्याचा उपयोग होईल, असं ते एक हत्यार सक्का देवराजा त्या मोठ्या भावाला देतो, पहिल्या भावाला, आणि त्याला सांगतो की तुला जेव्हा जेव्हा इच्छा झाली तेव्हा एक कुऱ्हाडी हातानं मळायची, हाताने चोळायची आणि सांगायचं की मला लाकडं आण आणि अग्नी तयार करून दे. तर ती कुऱ्हाड म्हणजे इतीने जादूने ते तुम्हाला लाकूड पण आणून देईल आणि शेकोटी पण पेटून देईल, असं जेव्हा जेव्हा तुला गरज पडते असे. आणि मग तिथून तो निघतो, सक्का देवराजा दुसऱ्या भावाकडे जातो, मधल्या भावाकडे जातो आणि त्याला विचारतो की तुझी तपश्चर्या बरोबर चालू आहे ना, तुला काही अडचण आहे का? तर तो म्हणतो की इकडे हत्ती खूप जास्त आहेत आणि हत्तीचा खूप त्रास वाटतो मला, त्यामुळे भीती पण वाटते. तर ते म्हणतात काही हरकत नाही, मी तुला आहे ना एक ढोल देतो, ठीक आहे, आणि तो ढोल एका बाजूने वाजवला ना तर ते हत्ती पळून जाते आणि दुसऱ्या बाजूने जर वाजवला तर एक चतुरंगी सेना उत्पन्न होईल जी तुझ्या सेवेसाठी तयार राहील. म्हणजे ढोलचा उपयोग काय? हत्ती पळवण्यासाठी आणि एक सैन्य तयार करण्यासाठी. हा त्याला वरदान देतात आणि त्याला ढोल देतात. तिसऱ्या भावाकडे जातात तर तिसऱ्या भावाला पण म्हणजे ॲनिमिया किंवा पंडुरोगाचं बाधा असते, तर तो म्हणतो मला दही खाण्याची खूप इच्छा आहे किंवा दही खूप लागते मला, तर मला दही पाहिजे. तर ते आहे ना एक मडकं त्याला देतात आणि म्हणतात की जेव्हा तू हे मडकं उघडं केलं तर त्यातून इतकं दही निघेल, इतकं दही निघेल की दह्याचा पूर, महापूर येईल, आणि या मडक्याच्या भरोशावर तू राज्य सुद्धा म्हणजे मिळू शकेल एवढं म्हणजे त्या मडक्याचा चमत्कार किंवा पॉवर असते असं. तर हे तीन भावाला तीन वस्तू दिल्या जाते, पहिल्याला कुऱ्हाड, दुसऱ्याला ढोल आणि तिसऱ्याला मडकं असं. आणि मग ते त्यांच्या गरजेनुसार काय करत असतात, त्याचा वापर करत असतात. हा पहिला भाग आहे. दुसऱ्या भागात काय होतं की मग दुसरा भाग म्हणजे स्टोरी, त्याला म्हणजे उपकथानक जे आहे ती एक डुक्कर असते आणि त्या डुकराला आहे ना एक दिव्य मणी सापडतो, एक रत्न सापडतं त्याला, दिव्य रत्न. तर तो जेव्हा त्या रत्न आपल्या दातावर म्हणजे तोंडात पकडतो ना तर तो आकाशात उडतो. तर त्याला खूप आनंद वाटतो डुकराला, अरे हे रत्न घेतलं की आकाशात उडतो, रत्न सोडलं की खाली येतो असं. तर तो रत्न कधी सोडतच नाही ते असं. आणि एकदा उडता उडता आहे ना एका आयलँडला पोहोचतो, एका बेटावर पोहोचतो तो, आणि तिथे तर काहीच म्हणजे धोका काहीच नसतो, म्हणजे मनुष्य वस्तीच नसते तिथे, प्राणी नाही काही नाही. तर तिथे जे काही कंदमुळं त्याला खायला खूप असतात, त्यामुळे तो खूप सुखाने राहतो तो डुक्कर. एक दिवस तो एका झाडाखाली झोपलेला आहे त्या रत्न बाजूला ठेवून, कारण तिकडे कोणी चोरणार बी नाही ना असं. तर तिथे झोपलेला असतं ते डुक्कर. नेमकं त्यावेळेस काय होतं की काशी मधला एक मनुष्य असतो, त्याला त्यांनी उपमा दिलेली आहे निकम्मा, असा. निकम्मा म्हणजे काही काम न करणारा. तर तो काही काम करत नसल्यामुळे त्याच्या मात्या पित्याने त्याला घरातून हाकलून दिलेला आहे. मग तो जे बोटीने जे व्यापार करतात किंवा नाविक जे आहेत त्यांच्यासोबत तो राहतो. पण एक दिवस काय होतं की ती नदीमध्ये त्याची नाव म्हणजे तुटते आणि मग तो पोहत पोहत त्या बेटावर येतो ज्या बेटावर डुक्कर होता असं, ठीक आहे. आणि मग तो तिथे असं फिरत फिरत इकडे तिकडे बघत असतो काही खायला मिळतं का असं. तर त्याला डुक्कर झोपलेलं दिसतंय आणि त्याच्याजवळ एक रत्न दिसतंय. तर तो काय करतो की ते रत्न झोपलेल्या डुकराजवळ जाऊन ते रत्न हातात उचलतो, तो एकदम आकाशात उडतो तो. तर त्याला खूप आनंद होतो की अरे हे रत्न तर दिव्य रत्न आहे, याच्यामुळे तर मी आकाशात उडू शकतो.
पण आता तर रत्न हातात घेतल्यावर तो काय करतो, पहिले तर मी या डुकराला मारून त्याचं मांस भाजून खाईल असं तो विचार करतो. आणि नंतर झाडावर तो रत्न घेऊन झाडावर बसतो. आणि मग तो त्याच्या आवाजामुळे ते डुक्कर उठतं. बघतो तर पहिले मनी बघतो तो रत्न, तर त्याला ते काही मिळत नाही. मग इकडे तिकडे बघतो तर हा आपलं रत्न झाडावरून दाखवतो, हे माझ्याकडे आहे म्हणून, आणि हसतो त्याकडे बघून. तर त्या डुकराला खूप राग येतो आणि त्या रत्न मिळवण्यासाठी आहे ना ते डुक्कर झाडाला खूप जोरजोराने टक्कर देत आहे आणि त्यात त्याचा मृत्यू होतो त्या डुकराचा. आणि त्यात मृत्यू झाल्यावर मग हा खाली उतरतो झाडावरून आणि त्या डुकराला एक शेकोटी पेटून त्या डुकराचं मांस खातो. ठीक आहे. तर आता काय झालं, डुक्करही गेलं, म्हणजे डुकराचा मालक होता तो गेला, डुक्कर समजून घ्या, त्या रत्नाचा मालक, आणि याच्याकडे रत्न आलेला आहे. तर हा फिरत फिरत आहे ना पहिल्या राजाकडे, पहिल्या तपस्व्याकडे जातो, ज्याला सक्क देवराजाने कुऱ्हाड दिलेली आहे ना अग्नी पेटवण्यासाठी. तर तो तपस्व्याकडे आपलं रत्न तो दाखवत नाही सुरुवातीला, त्याची जाऊन सेवा करतो आणि गप्पा टप्पा करतो. काही दिवस त्यासोबत राहिल्यावर त्याला कळतं की अरे याच्याजवळ तर कुऱ्हाड आहे, कुऱ्हाडीचा भरपूर उपयोग होतो, इद्दीवाली कुऱ्हाड आहे चमत्कारिक. मग तो विचार करतो आणि आपलं रत्न त्याला दाखवतो आणि म्हणतो हे बघ माझ्याकडे रत्न आहे, आज याच्याजवळ जो रत्न असलं की तो आकाशात उडू शकतो. तर त्या तपस्व्याला वाटतं की हे शेकोटीचं काय करायचं, मला हे आकाशात उडायला मिळेल. त्याला त्याच्याबद्दल जास्त क्युरियोसिटी वाटते. तर ते एक्सचेंज करतात. तो जो माणूस आहे आपला मनी त्याला देतो आणि त्याची कुऱ्हाड स्वतः घेतो. आता कुऱ्हाड या माणसाच्या हातात आल्यावर हा काय, कुऱ्हाड आहे ना, कुऱ्हाडीला जे काही आदेश दिला ते त्याचं पालन करतं. सांगितलं ना लाकडा अग्नी पेटव वगैरे वगैरे. तर तो कुऱ्हाडीला आदेश देतो, कुऱ्हाडीला घासतो हाताने आणि म्हणतो की या तपस्व्याचं डोकं कापून आण. तर त्या कुऱ्हाडीला आदेश दिल्यामुळे काय करते की तो त्या तपस्व्याचे डोकं उडवतो. आणि डोकं उडवल्यावर काय होतं की हा आपला मनी परत घेतो त्या तपस्व्याकडून आणि कुऱ्हाड पण आली त्याच्याकडे, म्हणजे दोन दिव्य वस्तू त्याच्याकडे आलेल्या आहेत. पुढे दुसऱ्या भावाकडे जातो, कुऱ्हाडला लपून ठेवतो, मनी पण लपून ठेवतो आणि दुसऱ्या तपस्व्यासोबत जो भाऊ आहे मधला भाऊ त्याच्याकडे जातो ज्याच्याकडे ढोल असतो. आणि नंतर मग त्याला कळते की अरे याच्याकडे ढोल आहे, आणि ढोलमुळे काय होतं की हत्ती पण पळतात आणि चतुरंगी सेना पण तयार होते. असं मग तो कुऱ्हाडीने म्हणजे त्याची दोस्ती करून काय करतो, कुऱ्हाडीने त्या तपस्व्याचं डोकं उडवतो आणि त्याचा ढोल पण घेतो. ठीक आहे. म्हणजे आता त्याच्याकडे रत्न झाला, ढोल झाला आणि कुऱ्हाड पण झाली. नंतर तिसऱ्या भावाकडे जातो तर त्याच्याकडे पण पहिल्याप्रमाणेच करतो तो, आणि ते मडकं जे असतंय की ज्याच्यातून दयाचा महापूर येतो आणि राज्य पण मिळू शकतं असं त्याला वर दिलेला आहे. त्यामुळे तो त्या तिसऱ्या तपस्व्याला पण मारून टाकतो आणि त्याची पण ती वस्तू घेतो. म्हणजे आता या माणसाकडे काय झालेलं आहे, ते दिव्य रत्न आहे, कुऱ्हाड आहे, नंतर ढोल आहे आणि मडकं आहे. आणि पुढे मग तो कसं राज्य घेतो आणि राजा बनतो त्याची माहिती याच्यात दिलेली आहे. या चित्रामध्ये दिसतंय आपल्याला, राजा आहे, त्याच्या हातात ती कुऱ्हाड किंवा परशू आहे आणि ढोल आहे आणि दही आहे. तर या सगळ्या दिव्य वस्तू सोबत तो तर नंतर तो पुढे राज्य मिळतंय त्याला एक आणि तो राज्य करत असतो. आणि पुढे मग एक आंबा प्रकरण येतं, त्याला पुन्हा एक कथानक येत आहे जे आंब्याच्या बाबतीत दिलेलं आहे आणि खरा मेसेज तिथेच दिला जातो. पण ते मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आंब्याबद्दल खूप चांगली माहिती आपल्याला या अट्टकथेत मिळते. आणि नंतर बुद्धांना काय उपदेश द्यायचा आहे त्याचं पण आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर ही अशी आउटलाईन आहे. आउटलाईन तुम्हाला लक्षात आलंय असेल की 4 भाऊ आहेत, त्यातला एक सक्का देवराज जातो, त्यांना दिव्य वस्तू देतो, एका डुकराला एक रत्न सापडत आहे आणि नंतर पुढे तो एक मनुष्य जो आहे ते सगळ्या दिव्य वस्तू गोळा करून राज्य कसं घेतो त्याच्या सद्मतात आपल्याला माहिती मिळते. ठीक आहे. तर आता हे काय आहे, पाली कोटेशन मार्फत आपण ही कथा समजून घेऊ. वन गंध रस पेतो अंबोय अहोवापुरे तमेव पूजल बमानो केनंबो कटु फल्लयती, ही पहिली गाथा आहे. आणि दुसरी गाथा आहे कुचिमंद परिवारो अंबोते ददी वाहन मुलं मुलेनं संसठ्ठ साखा साखा निसेवरे असात सन्निवासेन
तेन आंबो कटू फल्लो ती. खूप सुंदर आहे, त्याचा अर्थ आपण शेवटी बघणार आहोत. तर पहिले आपण कथा बघू. तर ही आहे ददी वाहन जातक वर्णना, 186 नंबरची म्हणजे जातक आहे. वन्न कंद रस रस उपेतो ती इदं सत्ता वेळुवने विहरंतो विफक्क सेवी भिक्कुं आरब्ध कथेसी. तर एक विपक्ष म्हणजे ना, विपक्ष म्हणजे बुद्धाचा जो संघ आहे त्याच्या सेवा करण्यापेक्षा दुसऱ्याकडे जाऊन तो सेवा करणार होता, म्हणजे राहणारा इथे पण सेवा दुसऱ्याची करत होता. म्हणजे चुकीचं त्याचं वर्तन होतं. आणि ही वत्थू हेट्टा कथितम एव, तर ही कथा पूर्वी आलेलीच आहे. तर आपण त्याच्यावरही चर्चा करू की ही कथा कुठे आलेली आहे. तर ती मैलामुख जातक आहे त्यामध्ये आलेली आहे. आणि नंतर गिरिदत्त जातक आहे याच्यात आलेली आहे. तर त्याचा म्हणजे थोडक्यात त्यांनी सुरुवातीला संदर्भ दिला म्हणून सांगतो की मैलामुख जातकामध्ये ना, जो एक पाळलेला राजाचा हत्ती असतो, तर तो जिथे ठेवलेला असतो ना, तिथे काही चोर येऊन आपसात म्हणजे चोरी कशी करायची, कसं कोणी आलं तर कसं मारायचं, त्याला हत्याराने मारायचं किंवा कसं आक्रमण करायचं, याच्याबद्दल ते प्लॅन करत असतात. आणि त्याचं सगळं बोलणं त्या हत्तीनं ऐकलेलं असतं. तर त्या हत्तीला काय वाटतं की हे माझे ट्रेनर आहेत, हे माझे प्रशिक्षक आहेत, हे मला सांगतात की कोणी आलं की त्याला मारायचं, चिरडून टाकायचं, असं त्या हत्तीला वाटतंय. आणि तो जो पाळलेला एकदम जातीवंत हत्ती असतो, तो दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे लोकांवर आक्रमण चालू करतो, जे त्याला शिकवलेलं नाही, पण त्याला त्या चोराकडून नकळत शिकला गेलेला आहे तो. आणि मग पुढे ते राजपुरोहित जो असतो, जो बोधिसत्व असतो, त्याच्या लक्षात येतं हत्तीला तर काही रोग झालेला नाहीये, मग हा असा का चालतोय, असं का आक्रमक झालेला आहे. मग ते लॉजिकली ते विचार करतात की याला कुणीतरी चुकीचं सांगितलेलं आहे. मग पुढे ते चोर पकडले जातात किंवा चोरामुळे त्याला खोटा प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. आणि म्हणून त्याला पुन्हा रिट्रेनिंग देतो किंवा त्याला पुन्हा व्यवस्थित ट्रेनिंग देऊन त्याला ताळ्यावर आणतात त्या हत्तीला. तर हा जो प्रकार आहे म्हणजे चुकीचं मार्गदर्शन आणि चुकीच्या लोकांसोबत राहून त्याला तो आक्रमक झाला होता, ते हे पहिलं उदाहरण आहे जे मैलामुख वगैरे. आणि नंतर जे गिरिदत्त जातक आहे त्यातही त्यात घोड्याचं उदाहरण दिलेलं आहे की घोडा जो असतो तो खूप म्हणजे राजाचा घोडा आहे ना, तर खूप उच्च जातीचा तो असतो, जातीवंत घोडा असतो, चांगला प्रशिक्षित. पण तो काय करायला लागला ना, थोडस लंगडत चालायला लागला तो. तर राजाला वाटलं अरे हा घोडा लंगडा कसा झालेला आहे का, असं. तर त्याला तपासा लंगडा का चालतो. तर त्याला सगळं तपासलं जातो, पण काहीच आजार नाही, पायाला काही लागलं नाही, मग लंगडा का चालतो. तेव्हा मग लक्षात येतं की याचा जो प्रशिक्षक आहे, त्या घोड्याचा ट्रेनर जो आहे, तो लंगडा आहे. आणि तो प्रशिक्षक असा लंगडा चालत राहिल्यामुळं ना, तो घोड्याला वाटतं की हा मला लंगडत चालायला सांगतोय, म्हणून तो घोडाही लंगडत चालायला. खूप सुंदर उदाहरण आहे की किती चुकीचं ऑब्झर्व केलं जात आहे आणि मग त्यानुसार हे करत आहे. तर बोधिसत्वाला जेव्हा कळलं तर त्यांनी बघितलं, घोड्याला तपासलं आणि त्याला सांगितलं नाही नाही, याचा जो ट्रेनर आहे तोच लंगडा असल्यामुळे त्याला वाटतं की मला असं शिकवलं जातं, तर ट्रेनर बदला म्हणून. आणि मग पुढे ते ट्रेनर बदल जाते. हे गिरिदत्त जातकामध्ये पण आलेलं आहे. तर चुकीची संगत हा याच्यावर अनेक अट्टकथा आधी जातक कथा झालेल्या आहेत, त्यालाच अनुषंगाने त्याच पार्श्वभूमीवर ही कथा आहे असं याच्यात सांगितलेलं आहे. सत्थापन भिक्कवे असाधू सन्निवासो नाम पापो अनर्थ करो तथ मनुष्य भूतानं ताव पाप सन्निवाससंग अनर्थ करतायं की वतब्ब. तर त्यांनी सांगितलं की असं अनर्थ का करतो, जे सांगितलं त्याप्रमाणे का करत नाही, किंवा इथे शिकायला आलेला आहे पण तुझं वर्तन म्हणजे दुसऱ्यासाठी दुसऱ्याची सेवा तू करत आहे किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन तू त्या ग्रुपमध्ये राहत आहे, शिकतो इथे पण एकदम त्या शिकण्याच्या विरुद्ध तुझं आचरण आहे. त्या अर्थाने त्यांनी सांगितलेलं आहे उभेपण असातेन, पूर्वी सुद्धा आहे ना, असातेन अमधुरेन निंब रुखे न सद्धी. निंब आहे ना, निंब म्हणजे कडुलिंबाचं झाड आहे ना, त्याच्या सहवासामुळे पहिले सन्निवास समागम मधुर रसो दिप
रस पटिभागो अचेतनो अमरुखोपी अमधुरो तित्तको जातो ती वत्वा अतितंग आहारे. तर एक जे मधुर फळ होतं, म्हणजे इतकं चांगलं फळ होतं की जसं अमृत म्हणावं किंवा दिव्य फळ म्हणावं, आंब्याचं जे फळ आहे तो इतका म्हणजे एक्सक्लुसिव्ह आयटम होता तो. म्हणजे राजाच्या उद्यानातला तो आंबा होता आणि तो इतका रसाळ होता की म्हणजे ते कुठे दुर्मिळ होतं समजा. पण पुढे काय झालं की पुढे त्याचे फळ आहे ना असे कडू आंबट लागायला लागले. त्याचा ओरिजिनल जी टेस्ट आहे ती निघून गेली होती. कशामुळे? तर त्यांनी सांगितलं क निंबवृक्षेन सद्दी, कडुलिंबाच्या वृक्षाच्या सानिध्याने, त्याच्या सहवासाने, त्याच्या समागमाने या रसाळ दिव्य आंब्याचे रस जो आहे किंवा चव जी आहे ती कशी झाली? कडू झाली, असं याचा अर्थ आहे. पुढे अतिथे वाराणसी ब्रह्मदत्ते रज्जं कारेंतो काशी रठ्ठे चत्तारो भातरो ब्राह्मणा इसी पब्बज्जं पब्बजित्वा हिमवंत प्रदेशे पटी पटिया पन्नसाला कत्वान वासं कप्पेसु. ठीक आहे. तर म्हणजे पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राज्य करत असताना काशी रठ्ठे म्हणजे काशी जे आहे ना, काशी राष्ट्र, चत्तारो भातरो, 4 भाऊ ब्राह्मण, 4 ब्राह्मण भाऊ, इसी पब्बज्जं पब्बजित्वा म्हणजे ऋषी झाले ते. इसी म्हणजे ऋषी, त्यांनी तपस्वी झाले ते ना, तपस्वी प्रवज्जित होऊन हिमवंत प्रदेश आहे, हिमवंत प्रदेशात आहे ना, हिमालयात पटीपाटिया 50 कत्वा, एका मागून एक म्हणजे एकाच वेळेस 4 नाही गेले. पहिला गेला, मग दुसरा गेला, मग तिसरा गेला, म्हणून पटीपाटिया म्हटलेला आहे. 50 कत्वा म्हणजे पर्णकुटी बनवून वासन कप्पेसू, ते हिमालयात राहायला लागले. पहिला गेला, दुसरा गेला, असे 4. तेसंग जेठक भाता कालं कत्वा, तेव्हा त्यातला ज्येष्ठ बंधू जो आहे, ज्येष्ठ बांधव जो आहे, कालं कत्वा म्हणजे मृत्यू पाहून सक्कतंग पापुनी म्हणजे सक्क देव राजा झाला, म्हणजे इंद्र झाला. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. नेक्स्ट, सोतं कारणं नेत्वा अंतरा अंतरा 67 दिवस अच्छेन तेसंग उपठानं गच्छन्तो एक दिवसं जेठ्ठ तापसं वंदित्वा एकमंतं निषेधित्वा. तर त्याने तो म्हणजे मृत्यूनंतर स्वर्गाचा राजा आहे ना, इंद्र म्हणून जेव्हा उत्पन्न झाला तेव्हा त्याने 7 दिवस पहिले तर ते उपभोगलं, त्यातला सुख जे आहे, स्वर्गीय सुख किंवा राजसुख जे आहे ते. आणि नंतर त्याने विचार केला कशामुळे मी सक्क देवराजा झालो. मग त्याला त्याचा पूर्वीचा जन्म आठवतो की मी असा तपस्वी होतो आणि अरण्यात जाऊन अशी तपस्या करत होतो. माझ्या भावासोबत सुद्धा मी तपस्या करत होतो आणि त्याचाच फळ म्हणून मला सक्का देवराजा म्हणून मी उत्पन्न झालो. मग तो आहे ना आपल्या भावाकडे, त्यात आता 3 भाऊ उरले ना, त्यातल्या मोठ्या भावाकडे तो जातो. एक दिवसं ज्येष्ठ तापसंग वंदितो, आपल्या ज्येष्ठ भावाकडे जाऊन त्याच्याजवळ बसतो आणि म्हणतो, बनते केन ते अथो पुच्छेती, तेव्हा तो विचारतो की तुम्ही कोण आहे, तुला काय त्रास आहे असं. तर पंडुरोग तापसो, मी म्हटलं त्यावेळेस काय रोग असायचा जास्त, पंडुरोग नेहमी हे करतो. तर तो तापस म्हणतो की मला ना पंडुरोग झाल्यामुळे मला अग्निनामे अथोती आहात, तर मला अग्नीची आवश्यकता आहे, शेकोटीची अवस्था आहे, फायरची आवश्यकता आहे. सोतं सुत्वा म्हणजे ते सक्क देवराजाने ते ऐकून तस्स वासी फरसुकं अदासी, त्याने एक परशु कुऱ्हाड जे आहे ना ते त्याला दिलं. वासी फरसुको नाम दंडे पविसन वसेन वासीपी होती परसुपी. तर त्यांनी काय म्हणजे तो जो आहे तो कुऱ्हाडी सारखं पण काम करायचं आणि चाकू सारखा किंवा सुरी सारखा सुद्धा काम करायचं. ठीक आहे, म्हणजे मल्टीपर्पज ती कुऱ्हाड होती. तर तापसो को इमन अदाय दारुनी आहारी सती ती आहा, तर त्यांनी सांगितलं दारुनी म्हणजे लाकूड. ठीक आहे, तर ती या कुऱ्हाडीला आहे ना ती त्यांना दिली, म्हणजे त्या सक्का देवराजाने ते कुऱ्हाड जी आहे त्या भावाला दिली आणि सांगितलं की हे तुझं काम करेल, तुझं लाकूड आणि अग्नीचं काम करेल. नेक्स्ट, हा तर नेक्स्ट, हा तर अथनं सक्को एवं आहा, तेव्हा सक्काने असं म्हटलं
यदा ते भन्ते दारुही अथो इमं फरसु हत्तेन पहरित्वा दारुने मे आहरित्वा अग्गिं करोहेति वदयसि. दारुने आहरित्वा अग्गिं कत्वा दस्सतीति. तर त्यांनी सांगितलं सक्का देवराजाने, ही जी कुऱ्हाड तुला दिलेली आहे याला हाताने घासायचं आणि सांगायचं की मला लाकूड आण आणि अग्नी बनवून दे. तर ती कुऱ्हाड काय करेल, स्वतःच ती जादूची कुऱ्हाड आहे ना, चमत्कारिक, ती तुम्हाला लाकूड पण आणून देईल आणि अग्नी पण पेटवून देईल. तसं वासी फरसुकं तत्वा द्वितीयंपी उपसंकल्पना भन्ते केन ते अर्थोती पूजे. अशी पहिल्या भावाला कुऱ्हाड दिल्यानंतर तो दुसऱ्या भावाकडे गेला आणि त्याला विचारलं की तुला काय पाहिजे नेक्स्ट. तसं पानसालाय हत्ती मग्गो होती. तर त्यावेळेस आहे ना, त्याची जी पर्णकुटी होती दुसऱ्या भावाची, तिथे खूप हत्ती होते. सो हत्ती ही उपदुतो हत्तीनं मे वसेनं दुःख उपजती ते पलापेही ती आह. तर त्यांनी सांगितलं की इकडे हत्तीचा मला खूप उपद्रव आहे, हत्तीचा खूप त्रास होतो मला, तर तुम्ही त्याच्यामुळं मला दुःख उत्पन्न होत आहे, तर ते हत्ती पळण्यासाठी काहीतरी करा बघा. सक्को तस्स एकं भेरीं उपनामेत्वा. तेव्हा त्यांनी एक भेरी त्याला देऊन म्हटलं, भन्ते इमस्मिन तले पहटे तुम्हाकं पच्चामेता पलाई संती. तर तुम्ही जर या ढोलाला एका बाजूने जर वाजवलं तर सगळे हत्ती पळून जातील. इमस्मिन तले पहटे मेत्तचित्तं हुत्वा चतुरांगिनी सेनाय परिवारे संती ती वत्वा तंग बेरी दत्वा कनिष्ठस्स संतिकं गत्वा भन्ते केन ते अथोती उच्चे. तर त्याला त्याने ढोल दिला आणि सांगितलं की एका बाजूने वाजवलं तर सगळे हत्ती पळून जातील, दुसऱ्या बाजूने मैत्री चित्ताने, मैत्री भावनेने जर तू दुसऱ्या बाजूने वाजवलं तर तुला चतुरंगी सेना तुझ्या सेवेला हजर राहील, असं त्याला वरदान देऊन आणि ते ढोल त्याला देऊन ते तिसऱ्या भावाकडे गेले. नेक्स्ट. सो अपी, तो सुद्धा पंडुरोग धातुकोव, त्याला सुद्धा पंडुरोगाची बाधा होती. तस्मात दधिना मे अथोती आह. तो म्हणतात की मला ना दही पाहिजे, मला ज्या रोगासाठी आहे ना मला दह्याची आवश्यकता आहे. तर हे आहे ना, ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात बघा. त्यावेळेस कोणते रोग होते, काय औषध घेत होते किंवा कसे खात होते, त्याचे सिम्पटम्स काय होते, या सगळ्या गोष्टी आहे ना अशा एका एका वाक्यातून दिले जातात. ठीक आहे ना. कॅल्शियम किंवा दह्यामधून जे काही मिळत असेल ते त्यांना त्याच्या रोगासाठी पूरक होते, त्याला फायदेमंद होते असे. सक्को तसं एकं दधी घटम दत्वा आहे ना, तेव्हा शास्त्राने आपला सक्क देवराजाने त्याला एका दह्याचं मडकं देऊन सचे तुम्ही इच्छमाना एमंग आसिचेत महानदी हुत्वा महोकं पवतेत्वा तुम्हाकं रज्जं गहेत्वा दातुं समर्थेपी भविष्यती वत्वा पक्कामी. तर त्याने सांगितलं की तुला जेव्हा दही लागत असेल तर हे मडकं जे आहे ते उबड करायचं, तर यातून थोडं नाही तर दह्याचा महापुरी एक आहे ना, महोग असा शब्द, महानदी होतो, दह्याची महानदीच उत्पन्न होईल आणि नुसतं दहीच नाही तर तुला राज्य सुद्धा मिळू शकेल, असं त्याला त्या मडक्याचं महत्व सांगतात आणि ते परत जातात सक्का देवराजा. तर तिन्ही भावाला सक्का देवराजाने, म्हणजे चौथा भाऊ जो आहे, पहिला भाऊ जो सक्का देवराजा झाल्यावर पृथ्वीवर येऊन त्यांनी तिन्ही भावाला त्यांचे जे काही गरजेनुसार वस्तू आहे ते त्याला दिलेले आहे. त्या सगळ्या दिव्य वस्तू आहे, चमत्कारिक वस्तू आहे. ततोपट्टाहाय, तेव्हापासून वासीर फरसुको ज्येष्ठ भातिकस अग्गिं करोती. तर तेव्हापासून जो मोठ्याला जे जे कुऱ्हाड दिली होती तो आपल्या कुऱ्हाडी गरजेनुसार तो लाकडं आणि अग्नी पेटवायचा. दुसरा जो आहे इतरेना भेरी तले पहाटे हत्ती पलायंती, दुसरा सुद्धा जेव्हा गरज असले हत्ती जवळ आले की तो ढोलवर थाप द्यायचा, तर हत्ती पळून जायचे. कनिष्ठो दधी परिभुजंती, आणि कनिष्ठ जो बंधू होता तो गरजेनुसार त्या मडक्यातून ते दही घ्यायचा. ठीक आहे. तर असं आहे. आता ही झाली या 3 भावांची कथा किंवा 4 भावांची कथा आहे, ज्यांच्याकडे काही दिव्य वस्तू दिलेल्या आहेत, जादूच्या वस्तू दिलेल्या आहेत आणि त्यानुसार ते आपल्या गरजा पूर्ण करतात. हे आपण आता बघितलेलं आहे.
आता स्टोरी थोडीशी म्हणजे उपकथानक जे आहे ते आता इथे येत आहे. इथे आपल्याला दिसतो की एक डुक्कर जे आहे त्याच्या मुखामध्ये हे आहे रत्न आहे आणि तो उडत आहे ते असं. तर तस्मे काले म्हणजे त्यावेळेस एको सुकर हो, एक सुकर म्हणजे एक डुक्कर एकस्मी एकदा पुराण गाम ठाणे चरणतो. एक खूप सुंदर शब्द दिलेला आहे, पुराण गाम ठाणे चरणतो. आपल्याला माहित आहे ना डुक्कर कसा गावाच्या बाहेर काही त्याचं अन्न शोधत असतंय ना उकरड्यावर इकडे तिकडे. तर पुराण गाम ठाणे, पुराण म्हणजे एक पडित गाव जे आहे, म्हणजे लोक गाव सोडून निघून गेलेले आहेत. अशा ठिकाणी तो चरत असताना अन्न भोजन शोधत असताना अनुभव संपन्न एक मनी खंदन तस. तर त्याला आहे ना हे मिळालं, काय त्याला एक रत्न मिळालं मणिखंद तस. त्याने ते बघितलं. सो तंग मणिखंदंग मुखेनं दंसित्वा. तर त्याने काय केलं ते मण्याला आहे ना तो रत्न जो होता त्याला तोंडाने असं चावून किंवा तोंडात पकडून तसं अनुभवेनं आकाशे उपतित्वा. आणि जसं त्याने तो रत्न तोंडात घेतलं त्याच वेळेस तो आकाशात उडाला त्या रत्नामुळे. आणि उपतित्वा म्हणजे उडून समुद्रस्स मध्ये, समुद्राच्या मध्यभागी एकं दीपकं गंत्वा, एका बेटावर जाऊन, एका आयलँडवर जाऊन इथं दानी मया वसेतुंग वट्टती ती ओतरित्वा. तर त्याला ते बेट दिसलं, आकाशात उडत गेला ना, इकडे तिकडे उडायला लागला. तर समुद्रामध्ये एक जे आयलँड होता, एक बेट होता, त्यानं ते बघितलं आणि ते म्हणतं की इथं मला राहायला बरं राहील, खायला प्यायला पण मला इथे मिळेल. म्हणून तर ओतरित्वा त्या बेटावर उतरून फासुकटाने एकस उदंबर वृक्षस हिटा वासन कप्पेसे. आणि एक उदंबर वृक्ष जे आहे जे त्याला तिथं कम्फर्टेबल वाटलं राहायला, तिथे तो राहायला लागला. सो एक दिवस, तेव्हा तो एक दिवशी तस्मिन वृक्ष मुले, त्या वृक्षाच्या खाली आहे ना झाडाखाली मणिखंदन पुरतो ठपेत्वा निदंग ओक्कमे. तर त्याने काय केलं, त्या आपला जो रत्न जे होतं दिव्य रत्न ते बाजूला ठेवून आपल्या समोर ठेवून तो डुक्कर झोपला त्या झाडाखाली. पुढे काय झालं नेक्स्ट. आता हे डुकराबद्दलचं आलाय ज्याला एक दिव्य रत्न मिळालेला आहे. हा एक भाग त्यांनी सांगितलेला आहे कथेत. अथे एक काशीर वासी मनुष्य, तेव्हा एका काशी राष्ट्रातला मनुष्य निरुपकारो एसन अम्माकंती मातू पितू ही गेहा निखंडितो एक पट्टन गामंगत्वा नाविकानं कम्मकारो होत्वा. तर ठीक आहे एवढंच बघू आपण. तर काशी राष्ट्रात एक जो मनुष्य होता तो कसा होता, निरुपकारो म्हणजे काहीच उपकार करणारा नाही किंवा काहीच मदत करणारा नाही, म्हणजे निकम्मा म्हणतो ना आपण, असा तो मनुष्य होता. आणि म्हणून माता पितूही, त्याच्या माता पित्याने गेहा निकड्डितो, त्याला घरातून हाकलून दिलंय. ठीक आहे. तर त्यावेळेसही असं होतं की जो म्हणजे एखादा तरुण व्यक्ती जर काही काम करत नसला आणि ऐकतही नसला, काहीच उपयोगायचं नाही, तर त्याला हाकलून देण्याची पद्धत आपल्याला दिसते. अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसलेलं आहे. तर ही पण हा पॉइंट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याला काढल्यावर तो काय गेला, एक पट्टन गामन गांतवा आहे ना, एक म्हणजे एक काय म्हणून एक समुद्र किनारी असलेल्या गावी जाऊन नाविक आनंद कम्मकारो होता. तर त्या म्हणजे त्या किनाऱ्यावर आहे ना अनेक नाविक लोक जे होते ते नाव बांधण्याचं काम करायचं आणि विकायचं काम करायचं. तर त्यांच्यासोबत तो जायला लागला. आणि एकदा नावेमधून जात असताना, नावंग आरोह्य, नावेमध्ये बसून जात असताना ते सगळे लोक समुद्र मध्ये भिन्नाय, समुद्रामध्ये ती बोट तुटली. नावाय फलके निपन्नो, तर बोटीचे जे काही तुकडे असतील ना लाकडाचे, तर फलक म्हणतो ना आपण, ते लाकडी फाळी, ते त्याच्यावर तो निपन्नो त्याचा आधार घेऊन तो तंग दीपकंग पतवा. तर त्या लाकडाच्या आधाराने तो पोहत पोहत काय आहे ना एका समुद्र किनारी म्हणजे लागला, एका बेटावर लागला. कुठे लागला, तंग दीपकंग पतवा, त्या दीपकावर म्हणजे त्या बेटावर पोहोचला. कुठे, त्या बेटावर जे डुक्कर राहत होता. ओके.
नंतर पत्वा फलाफलानी परिये संतो, म्हणजे फळं वगैरे शोधत असताना तंग सुकरंग निदायंतंग दिसवा, ते जे डुक्कर आहे ते झोपलेलं बघून सनिकं गंतवा, त्याच्याजवळ जाऊन मनी खंड गणित्वा, ते त्याच्या डुक्कर झोपलेला आहे, समोर ते रत्न ठेवलेला आहे, तो मनी आहे ना तो ठेवलेला आहे, तर ते त्या माणसाने घेतलं आणि तसं अनुभवेन आकाशे उपत्तित्वा उदुंबरा रुखे निषेधित्वा चिंतेसी, आणि जसं त्यानं तो मणी हातात घेतला तसाच तो उडाला आकाशात, कारण त्या मण्याचं ते वैशिष्ट्य होतं, आणि त्याने आकाशातून उडून मग त्या उदंबरा रुखे निषेधित्वा, त्या वृक्षावर तो थांबला आणि विचार करायला लागला, चिंतेसी विचार करायला लागला, अयं सुकरो, हा सुकर, इमस्स मणिखंडस अनुभवेन आकाश चारिको हुत्वा इदं वसती मये, मला असं वाटतंय की हे जे डुक्कर इथं आलेलं आहे हे या मण्याच्या प्रतापानेच, मण्याच्या पॉवरमुळेच ते उडून इथे आलेलं आहे, असं तो विचार करायला लागला. मया पठम एव इमं सुकरं मारेत्वा मसं खादित्वा पच्छा गंतं वट्टुते, तर मी पहिले काय करतो की पहिले तर मी या डुकराला मारून टाकतो आणि त्याचा मांस खाईन, असा तो विचार केला त्याने. ठीक आहे, आता दिसतंय ना तो वृक्ष जे आहे त्याच्यावर तो बसलेला आहे आणि खाली डुक्कर धडक देताना दिसत आहे. नेक्स्ट, सो एकं दंडकं भंजित्वा तस्स शिसे पातेती, तेव्हा त्यानं काय केलं की त्याने एक एक काडी आहे, झाडाची जी डहाळी किंवा काडी आहे ना, तोडून तस्स शिसे पातेती, ते डुक्कर त्या झाडाखाली जे झोपलं होतं त्याच्या डोक्यावर टाकले. सुकरो पब्बुजित्वा मनिंग अपसंतो इतोचितोच कंपमानो विधावती, तर ते झोपलेलं डुक्कर एकदम अचानक ती काडी डोक्यावर पडल्यामुळे काय ना असं एकदम दचकून उठला आणि इकडे तिकडे पहिले तर ते रत्न शोधायला लागला आहे ना. सुकर काय म्हणतो तो अपसंतो, मनी अपसंतो इतो चितोच कंपमानो, तो म्हणजे खूप चलबिचल झाला तर रत्न त्याला न मिळाल्यामुळे. मग सुकर ओलकंतो तंग दिसवा तंग रुखम शिसेन, इकडे आहे ना रुखे निसिन पुरिसो हसी, तर त्याचं ते इकडे तिकडचं पळणं बघून आहे ना त्या वृक्षावरचा तो मनुष्य जो आहे ज्यानं ती डहाळी तोडून टाकली होती तो हसायला लागला. ठीक आहे, मग त्याचं हास्य बघून आहे ना सो पुरिसो सुकर ओलोकेन तो तंग दिसवा, त्या डुकराने त्या माणसाला झाडावर बघून आणि त्याच्या जवळ तो मणी बघून काय केलं, तंग रुखं शिसेन पहरे, आपल्या डोक्याने त्या झाडाला म्हणजे त्या माणसाला मारण्यासाठी झाडाला आहे ना झाडाच्या बुंद्याला जोरजोराने तो प्रहार करायला लागला. आणि तथ्यव मतो, आणि जोरजोराने डोक्याने प्रहार करून तो वृक्षाला, नंतर तिथेच तो मेला, ते डुक्कर आहे ना तिथेच मेलं. ठीक आहे, सो पुरुष ओतरित्वा, तेव्हा त्या पुरुषाने त्या मनुष्याने झाडाखाली उतरून अग्निंकत्वा, अग्नी पेटवून तस्सं मसंग पचित्वा, आहे ना त्या डुकराचं मांस बनवून काय म्हणतात म्हणजे त्याचं मांस शिजवून खादित्वा खाऊन आकाशे उपतित्वा, आकाशात उडून हिमवंत मथकेने गच्छंतो असम पदं दिसवा ज्येष्ठ भातिकस्य तापसस्य असमे ओतरित्वा द्विहं तिहं वसित्वा तापसस्य वत्त पटिवत्तं आकाशी वासीर फरसु सुकस अनुभवांचे पस्से. हा आता त्याला रत्न घेऊन त्या बेटावरून हा उडाला आणि हिमालयात उडत असताना त्याला तो पहिला तपस्वी भेटला ज्याच्याकडं ती कुऱ्हाड जी होती, दिव्य कुऱ्हाड जी होती ना ते होता. तर याने तर आपला रत्न लपून ठेवलं आणि तिथे गेला त्या तपस्व्याजवळ आणि त्याच्याजवळ आहे ना 2-3 दिवस त्यासोबत गप्पा टापा करून त्याची सेवा करून त्याची मैत्री केली त्याच्यासोबत आहे ना. आणि नंतर त्याला लक्षात आलं की हा तपस्वीला तर जेव्हाही पाहिजे लाकडं आणतो, जेव्हा पाहिजे अग्नी पेटवतो आणि त्याची ती कुऱ्हाडीमुळे ते पेटवतो, ते त्याला कळलं. ओके, ठीक आहे. वासीर फरसू कसं अनुभवांचे पस्से, त्याने त्या परशुचा कुऱ्हाडीचा चमत्कार बघितला. मग तो काय विचार करायला लागला, सो इमंग मया गहेतू वट्टती ती मणिखंदस अनुभवं तापसस्य दस्सेत्वा,
तेव्हा त्याने काय केलं की आपला जो मणी आहे, जो जादूचा मणी जो आहे ना इद्दीवाला, त्याचा त्याने त्या तपस्व्याला दाखवला आणि हा मणी जर घेऊन मी उडू शकतो असं त्यांनी सांगितलं. तर म्हणते इमंग मनी गायतो वासिर फसुकं देताती आह. तेव्हा त्या मनुष्याने म्हटलं त्या तपस्व्याला की हा आकाशातून याच्यामुळे तुम्ही आकाशातून उडू शकता, तर असं करा ना, आपण अदला बदली करू, माझं मनी तुम्ही घ्या आणि तुमची कुऱ्हाड मला द्या. तापसो आकाशेन चरुतो कामं तंग आहे तो वासी फरसुक अदासी. तेव्हा त्या तपस्व्याने काय केलं, त्याला ना आकाशात उडण्याची खूप इच्छा झाली. ठीक आहे, त्यामुळे काय आलं ना, चरी तो कामो तंग आहे तो. मग त्याने काय केलं की त्याचं मागणी मान्य केली की माझं कुऱ्हाड तू घे आणि तुझं ते मनी मला दे. ठीक आहे. नंतर सो तंग आहे तो थोकंग गत्वा वासिर फसुकं पहरित्वा. तर त्याने काय केलं, हा जो मनुष्य आहे हा खूप चतुर होता, कपटी म्हणू, चतुर म्हणू, किंवा जे काही असत किंवा हुशार म्हणू आपण. त्याने काय केलं, त्या वासिर फरसुकं पहरित्वा त्याला घासलं आणि वासिर फासुकं तापसस्स सीसंग छिंदित्वा मनी खंदंग मे आहरती आह. तर त्या कुऱ्हाडीला जे आहे ना, जी मागणी केली, जी डिमांड केली ते मिळायचं का नाही. तर त्याने मागणी केली त्या मनुष्याने, कुऱ्हाडीला कुऱ्हाड मिळाली ना, तर त्याला मनी त्याला त्या तपासवायला दिला. तर त्याला सांगितलं कुऱ्हाडीला की जा त्या तपस्व्याचं डोकं कापून आण, तो मनी मला परत दे. ओके. तर त्या तपस्व्याने काय केलं, या कुऱ्हाडीनं तसं डिमांड केल्यामुळं त्या कुऱ्हाडीने त्या तपस्व्याला डोकं उडवलं त्याचं आणि त्याचा मनी जो आहे मनी घेतला त्याचा. म्हणजे आता काय झालं, या माणसाकडे त्याचा मनी पण परत मिळाला आणि तपस्व्याची कुऱ्हाड पण मिळाली. पुढे काय झालं, तो पुढच्या तपस्व्याकडे गेला, याचा भावाकडे, ज्याला ढोल मिळाला होता. ठीक आहे. तर तो ढोल जो मिळाला होता त्याच्याकडे पण जाऊन त्याने आपली कुऱ्हाड लपून ठेवली, मनी लपून ठेवला आणि त्या तपस्व्याशी थोडीशी चर्चा वगैरे केली. चर्चा केल्यावर 2-4 दिवस आल्यावर त्याला कळलं की अरे याचा ढोल तर फार महत्वाचा आहे. याच्या ढोलमुळे काय होतंय की हत्ती पळतात. सो इमंग माया गहेतू वट्टती मनी खंदस अनुभवं तापसस दसविता म्हणते इमंग मनी गहेतो अवसरे दे. तर हे झालेलं आहे. त्याने काय केलं, त्या तपस्व्याचं डोकं उडवलं आणि त्याचा कुऱ्हाड आणि मनी दोन्ही मिळाले ते सांगितलं. दुसऱ्या तपासवाकडे गेला ते आता सांगतो. सो वासिर फसुकं पटी छन्नो ठाणे ठापेत्वा मज्जिम तापसस संतिकं गंत्वा. जो मधला तापस आहे, मधला भाऊ जो आहे, त्या तापसाकडे जाऊन कधी पाहंग वसित्वा काही दिवस त्याच्यासोबत राहून भेरिया अनुभवंग दिसवा त्याच्याकडे जी भेरी होती ती त्याचा चमत्कार त्याने बघून मनी खंदंग दातवा त्याला पण मनी देऊन भेरिंग गणित्वा पुरीस म्हणा येनेव तपस्पी सीसंग छिंदा पेत्वा कनिष्ठ उपसंकमित्वा. तर त्याने दुसऱ्या भावाला सुद्धा पहिल्या भावाप्रमाणे त्याचं डोकं उडवून त्याचे ढोल पण ताब्यात घेतला. म्हणजे आता याच्याकडे काय झालं, मनी पण झाला, नंतर कुऱ्हाड पण झाली आणि ढोल पण झाला. अशा 3 वस्तू त्याच्याकडे झाल्या. आणि मग तो तिसऱ्या भावाकडे गेला, जो कनिष्ठ भात होता, ज्याला ते दह्याचं मडकं जे दिलं होतं ना त्याच्याकडे गेला आणि त्याच्यासोबत नाही त्याने दोस्ती करून सगळं माहिती काढून त्याने काय केलं, त्याचं सुद्धा डोकं उडवलं. आणि आता त्याच्याकडे 4 वस्तू झालेल्या आहेत. तो मनी आहे, नंतर कुऱ्हाड आहे, नंतर ढोलक आहे आणि नंतर ते मडकं आहे. तर त्या मडक्याचं वैशिष्ट्य काय होतं, दह्याचा महापूर तर येऊ शकतो, ते तर आहेच आहे, पण राज्य सुद्धा मिळू शकतं त्या मडक्याच्या भरोशावर. तर आता इथे आपल्याला दिसलेला आहे की तो जो मनुष्य आहे त्याच्याजवळ ढोलक आहे, त्याच्याजवळ रत्नमणी आहे, फरशू आहे आणि दधी मडकं आहे. या 4 वस्तू घेऊन आहे ना, नेक्स्ट या 4 वस्तू आता त्याच्याकडे दिव्य आलेल्या आहेत, चमत्कारिक जादूच्या आलेल्या आहेत आणि त्याच्या बळावर आहे ना राजा शासनं सुतवावं चोरंग गणी सामिती निखमे. तेव्हा त्यानं एका नगराच्या बाहेर जाऊन त्यांना राजाला म्हणजे निमंत्रण पाठवलं की युद्धकार नाही तर राज्य दे. हे नेहमीचे फ्रेज आहे पालीमध्ये नेहमी येत आहे.
तर त्याने काय केलं, सो एकं भेरीतलं पहरे चतुरंगी सेना परिवारेसी रयो अवतरण भावं ज्ञात्वा दधिपटं विसर्जेसी महानदी पवती महाजनो ददिम्य ओसदीत्वा निक्कमंतो नासन. तर याच्यात थोडक्यात काय झालं की याने त्या राजाला चॅलेंज केलं की तुझं राज्य मला दे, नाहीतर युद्ध कर. तर त्या राजाला काय वाटलं, असेल एखादा एकच माणूस आहे ना हा, असेल काहीतरी चोर उचक्का काही असेल, तर त्यांनी जरा आपले सैन्याची तयारी केली त्याला पकडून आणायला. तेव्हा याने काय केलं, ते सांगितलं ना, मटका जे आहे त्याला जर आपला ढोलक जे आहे एका बाजूला हे केलं तर हत्ती पळतात, पण मैत्री भावाने जर दुसऱ्या बाजूला वाजवलं ते ढोलक तर चतुरंगी सेना उत्पन्न होते. तर याने दुसऱ्या बाजूला मैत्री चित्राने ढोल वाजवल्यामुळे काय झालं की चतुरंगी सेना उत्पन्न झाली. ठीक आहे. आणि नंतर मग त्याने काय केलं की मडकं जे होतं त्याला आदेश दिला आणि दह्याचा महापूर तयार झाला. ठीक आहे. इतका मोठा पूर तयार झाला की त्या राजाचे सगळं सैन्य त्यात वाहून गेलं, त्यातून बाहेर निघताच नाही आलं त्यांना. आणि नंतर याच्याकडे जी कुऱ्हाड होती त्या कुऱ्हाडीला आदेश दिला की जा आणि त्या राजाचं डोकं कापून आण. ठीक आहे. आणि मग राजाचं डोकं कापून आणल्यावर नदीचा महापूर, आपला दह्याचा महापूर वगैरेमुळे काय झालं, सैन्य युद्ध करूच शकलं नाही आणि मग ते सगळे शरण येऊन याला राजा बनवलं. तर थोडक्यात या मण्यामुळे तो आकाशात उडू शकला, नंतर त्या कुऱ्हाडीमुळे त्याला राजाचा डोकं उडवता आलं, दह्यामुळं त्याला सगळ्या सैन्याला शरण आणता आलं. तर अशा या सगळ्या ज्या इद्धीच्या वस्तू त्याला मिळाल्या त्याच्यावर त्याला राज्य मिळालं. ही स्टोरी इथे इथपर्यंत येते. नंतर स्टोरी पुढे टर्न घेते. नेक्स्ट. तसं एक दिवस महानदीयं जाल करंडके. आता आहे ना स्टोरी चेंज झालेली आहे. तुम्हाला चित्रामध्ये पण दिसेल की एक जाळ्यामध्ये आहे ना एक मोठा आंबा मिळालेला आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की स्टोरी जशी टर्न घेते आंब्याबद्दल आता आपल्याला काही माहिती मिळते. तसं एक दिवस महानदीयं जाल करंडके केळंतस्स कन्नमुंड दहतो देव परिभोग एकं अंब पक्कं आगंत्वा जाले लक्की जालंग उख्खी पंथा तंग दिसवा रयोंग अतसू. तर ते लोक जाळ्यामध्ये काय मासे वगैरे जे काही करत होते, तर त्या जाळ्यामध्ये ना त्यांना एक मोठा आंबा, जो पिकलेला आंबा आहे, पक्व आंबा आहे ना, असा त्यांना मिळाला त्या जाळ्यामध्ये. देव परिभोगम म्हणजे देव ज्याचा उपभोग घेतात असा आंबा, म्हणजे अमृतासारखा अमृतसव असलेला असा तो आंबा त्यांना त्या जाळ्यामध्ये मिळाला. तंग दिसवा रयोंग अदसू. तर त्या लोकांना तो असा काही आंबा सापडला तर ते ना त्यांनी राजाला दिला. तंग महंतं घट्ट अपमान परिमंडलन सुवर्ण वर्णन अवसे. तर त्या आंब्याचं वर्णन केलेलं आहे ना, एक मोठा मडक्यासारखा घट्ट अपमान, एका मडक्याच्या आकारासारखे परिमंडलन सुवर्ण वर्णन अवसी. आणि त्याचा वर्ण कसा होता, सुवर्ण होता त्या आंब्याचा, एक पक्वा आंबा तो होता. नेक्स्ट. राजा किसन फलंना आमिंती. तर त्यावेळेस आहे ना ते फळ जे आहे ते त्या राज्यात नव्हतं किंवा त्याच्याबद्दल राजाला माहिती नव्हती, म्हणून राजा किसन फलंना आमिंती, हे फळ कोणतं आहे असं त्याने कोणाला विचारलं, वनचरके पुच्छित्वा. जो वनचर जो आहे ना, वनात राहणारे असे लोक होते, याच्याबद्दल बरीच माहिती आपल्याला मिळते. वनचर हे ना, वनामध्ये राहणाऱ्या लोक, आपण आदिवासी म्हणतो त्यांना, पण वनात राहणारे ज्यांना वनाची चांगली माहिती आहे, त्यांना कोणता प्राणी कुठे असतो, कुठे मिळेल, कुठे शिकार करायची, कुठे धोका आहे, वनातले रस्ते दाखवणारे. नाही तर एकदम घनदाट जंगल असायचं ना, तर तुम्हाला रस्ते पण माहित नसायचे. पण हे जंगलात राहणारे, जंगलाची चांगली माहिती असणारे लोक आपल्याला जातक कथामधून दिसतात. हे फार महत्वाचे संदर्भ देतात हे वनचर. तर वनचरके पुच्छित्वा. तेव्हा त्यांनी त्या वनातला राहण्याला विचारलं की हे कोणतं फळ आहे, तर त्याला माहिती होतं ते. तो म्हणा आंब फलं, हे आंबा फळ आहे. ती सुत्वा परिभुंजित्वा. तेव्हा त्याने ते ऐकून किंवा हे खाण्याचं लायक फळ आहे असं ऐकल्यावर त्याने ते परिभुंजित्वा, त्याने ते खाल्लं. तसं अठ्ठिंग अत्तनो उयानेनं रूपा फेकवा. तर ते फळ तर खूपच रसाळ होतं, गोड होतं, मधुर होतं.
तर त्याने काय केलं, त्या आंबा खाल्ल्यावर त्याचं जे अठ्ठी आहे ना, अठ्ठी म्हणजे कोय, आंब्याची जी कोय आहे, अत्तनो उयाने रोपा पेटवा, आपल्या उद्यानामध्ये लावून आहे ना, क्षीर उदकेनं सिंचा पेसी. तर मी तुम्हाला सांगितलं ना आंब्याबद्दल किंवा एखाद्या वृक्षाबद्दल त्याचं पालन पोषण कसं केलं जात आहे ना, याची खूप चांगले संदर्भ आपल्याला जातकामध्ये किंवा पाली साहित्यात मिळतात. आता त्यांनी काय केलं की त्या आंब्या म्हणजे त्या आंब्याची कोय जी आहे ती आपल्या उद्यानामध्ये लावली आणि त्याला काय काय देत होता, क्षीर उदकेनं, क्षीर म्हणजे दूध आहे ना, दूध आणि पाणी याचं सिंचन त्या झाडाला करत होता. ठीक आहे. रुखो निबत्तित्वा ततीये संवत्सरे फलंगादासी, आणि त्यापासून काय झालं की ते कोळीपासून ते वृक्ष तयार झाला. ठीक आहे. आणि फलंगादासी, आणि ते आता फळ पण देणं सुरू केलं त्या आंबा वृक्षाने. अंबस सक्कारो महा अहोसी. ठीक आहे ना. तर त्या त्याचा आहे ना म्हणजे आंबा म्हणजे खूपच चांगला होता, ते तर सांगितलं, त्याचं खूप महत्व पण होतं. तर जसं जसं ते आंब्याचं झाड मोठं झालेलं होतं किंवा फळ देणं होतं, तर काय काय करत होते लोक, ते स्थिर उदकेनं सिंचनती, ते तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. म्हणजे मध आहे, साखर आहे, दूध आहे, पाणी आहे, अशी वेगवेगळ्या गोष्टी त्या वृक्षाला दिल्या जातात, याचे उल्लेख आपल्याला मिळतात. नुसतं आपल्याकडे पाणी टाकतं खत टाकतं आहे ना, आणि त्यामुळे फळाची किंवा त्या चांगल्या फुलाची वाढ होत नाही. तर त्याला काय काय गरजेचं आहे, मनुष्य जसं चांगलं खातो पितो ना, आपल्या शरीराच्या सुंदरतेसाठी आणि शक्तीसाठी आहे ना, विटॅमिन खाणार, ज्युसेस पिणार, एक फळं खाणार, तसंच वृक्षांना सुद्धा गरज असते वेगवेगळ्या प्रकाराची. ते आपल्याला इथून दिसतंय. आणि राजाचंच वृक्ष असल्यामुळे, राजाचं उद्यान असल्यामुळे त्याची म्हणजे एकदम स्पेशल ट्रीटमेंट हे दिल्या जाते आपल्याला. गंध पंच उंगलिकन देती, तर त्याला आहे ना म्हणजे अतिच महत्व होतं ना, तर त्याला व्यवस्थित काय म्हणतात, त्याची व्यवस्थित पूजा करणं, त्याला गंध काय म्हणतात, हाताने बोटाने त्याला मार्किंग करणं, गंध पंच उंगलिकन माला माला आदमानी परिखपंती, आणि त्याला आहे ना वेगवेगळ्या फुलाचे हार वगैरे लावले जायचे त्या वृक्षाला, त्या फळाला. गंध तेलेनं दीपक जालेंती, त्या वृक्षासमोर आहे ना विविध सुवासिक तेलांचे दीप जाळले जायचे. म्हणजे एका मंदिरासारखंच त्या वृक्षाला एवढं म्हणजे पूजलं जायचं. परिखेपो पनस पटसानिया अहोसी, फलानी मधुरानी सुवर्ण वनांनी अहिंसू. तर ते वृक्षाचं जे फळ आहे त्याच्याबद्दल ते स्तुती करत आहे की खूप मधुर रसवाले होतं आणि सुवर्ण वर्ण होता त्या फळाचा. नेक्स्ट. दधी वाहन राजा अयेस राजुनंग आंब फलंग पेसेंतो, ही पण आपल्याला प्रथा त्यावेळेस दिसत होती. हा, आता या राजाचं नाव काय आहे, दधी वाहन राजा आहे. ठीक आहे. अयेस राजुनंग आंब फलंग पेसेंतो, तर हा राजा आहे ना, म्हणजे त्यावेळेस जी प्रथा होती एकमेकाला गिफ्ट द्यायची, या राजाने त्या राजाशी मैत्री ठेवायची ना, युद्ध व्हायचं नाही किंवा सुरक्षित राहण्यासाठी. तर एकमेकाला गिफ्ट देण्याची खूप पद्धत होती. आपल्या राज्यातलं काही चांगल्या वस्तू त्या राजाला द्यायचा, आणि तो पण राजा वाईस वर्षा या राजाला द्यायचा. तर हे इतकं चांगलं फळ होतं. तर हा राजा आहे ना, अयेसु राजून आंब फलंग पेसिंतो, तर हा राजा आपल्या आंब्याची पेटी आहे ना त्या राजाला पाठवायची. पण रुख निबत्तेन भयेन अंकुर निबत्त ठाण मंडूक कंटकेन विजितो पेसेसी, हा फार महत्वाचा संदर्भ आलेला आहे. पण त्याला काय वाटायचं, हे तर माझी विशेषता आहे ना, हे फळ तर माझं आहे आणि हे फक्त माझंच पाहिजे, म्हणजे माझा ब्रँड आहे, माझं प्रोडक्शन आहे आणि माझंच त्याच्यावर का पेटंट पाहिजे असं त्या अर्थाने. तर हे फळ तर द्यायचे आहे दुसऱ्याला, पण त्याची रेसिपी किंवा त्याचं महत्व त्याला म्हणजे त्यांनी उगवू नये ते फळ. जसं यांना आंबा मिळाला आणि ते कोय त्याने जमिनीत लावली की नाही आपल्या उद्यानात, आणि मग त्याचं चांगलं वाढ केली, तर मग हे जर फळ दुसऱ्या राजाला दिले तर ते पण फळं लावतील की नाही, तर ते होऊ नये म्हणून तो काय करतो, आंब्याची जी कोय असते ना त्याला छिद्र पाडतो, जिथून अंकुर येतो का नाही आंब्याचा,
तिथे त्याला तो एका सुईने असं टोचतो, म्हणजे तो ब्रेक करतो ते कोय जे आहे ना, ज्याच्यामुळं अंकुर येणार नाही. म्हणजे आंब्याला बरोबर बाहेरून कधी दिसणार नाही, इतका बारीक देठातून त्या आंब्याच्या कोळीला पंक्चर करतो आणि सगळे आंबे तसे पाठवतो. तर ते राजे जे आहेत, ठीक आहे, तेसंग आंबा खादित्वा, मग ते राजे काय करायचे, आंबे खाऊन अठ्ठी रोपतंग न संपजती, तेव्हा त्यांना ती कोय ते त्यांच्या उद्यानात लावत होते ते राजे, मात्र त्यातून अंकुरच यायचा नाही, झाडच उत्पन्न व्हायचं नाही. तर त्या राजाकडे पण चांगले माळी आहेत ना, तो पण राजा मोठा आहे. त्याला वाटतं की या राजा आपल्याला फळं देतो, इतके चांगले फळ, मग माझ्या इथे कोळीमुळे वृक्ष का उत्पन्न होत नाही. तर ती अंदरकी बात आहे की याने पंक्चर केलेले असतात त्या कोळी. ही पण म्हणजे किती चालबाजी असतात, किती कपटी असतात किंवा कशा भावना असतात त्यावेळेच्या. हेच आता पण आहे, म्हणजे आजच्या युगात पण आहे. आपण त्याच्यावर नंतर चर्चा करणारच आहोत. किमुखो एथ कारण ती पुच्छंता तंग कारण जाणीसू, तेव्हा त्यांनी विचार केला की हे असं का होत आहे. तेव्हा त्यांना त्यांचं कारण समजलं माळ्याकडून. नेक्स्ट. अथ एक राजा उय्यान पालं पक्कोसित्वा तदिवानस अंब फलानं रसं नासेत्वा तित्तकं भावं कातुं सखी सामिती पुच्छिता आम देवाती उत्ते तेनही गच्छाही ती सहसंग दत्वाती पेसेसी. तर हा तदी वाहन राजा, आता तुम्ही बघितलंच आहे की त्याच्याकडे त्यांनी तिन्ही चारी तपस्व्याला मारून नंतर राज्य मिळवलेलं आहे आणि मस्त एन्जॉय करत आहे. आणि आपला आंबा जो आहे दुसऱ्या राज्याला देताना पंक्चर करून तो पाठवतो, ते आपल्याला बघितलं. पण तोही राजा समोरचा राजाच आहे ना, तो पण हुशार आहे आणि त्यांना लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. आणि जेव्हा त्यांना कळलं की हा तर पंक्चर करून तो आपल्याला देत आहे, मग तो काय करतो, तो राजा आपल्या एका उय्यान पालन आहे ना, गार्डनर जो आहे, माळी जो आहे, त्याला पक्को सापितो, त्याला बोलून दधी वाहनस आंब फलानं रसं नासेत्वा तित्तका भावं कातुं सखी ससी ती पुच्छित्वा. त्याने त्याला विचारलं त्या माळ्याला की हा जो दधिवाहन राजा आहे, याच्या आंब्याची चव तू बिघडवू शकतोस का, नासवू शकतो का, रसंग नासेत्वा आहे ना, त्याची चव तू बिघडवू शकतो का. आमदेवाती उत्ते, तेव्हा त्यांनी म्हटलं हो राजा, मी ते करू शकतो. तेनही गच्छा येते सहसंग दत्वा पेसेसी, मग जात त्या आंब्याची चव जे आहे ते बिघडव आणि त्याला 1000 मुद्रा आहे ना, सहसंग दत्वा पेसेसी, आणि त्याला भरपूर धन देऊन त्या राजाकडे पाठवला. नेक्स्ट. सो वाराणसी गत्वा, तेव्हा त्या वाराणसीमध्ये जाऊन एको उय्यान पालो आगोताती रयोंग आरोचा पेत्वा तेनं पक्को सापितो पविसित्वा राजानं वंदित्वा तंग उय्यान पालोती पुठ्ठो आमंग देवाती वत्वा अत्तनो अनुभावं म्हणणेसी. तर मी म्हणजे फार काही जात नाही, पण हा त्या राज्यामध्ये गेला आणि त्या राजाला निरोप पाठवला की मी असा माळी आहे, मला खूप चांगला अनुभव आहे असं. तर मग राजाने त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू त्याचा अनुभव बघितला की अरे हा तर खूप एक्सपर्ट आहे असं. मग ठीक आहे, तू आमच्या उद्यानात काम कर. म्हणजे त्याचा पण उद्यान पाल होता ना, त्याचा पण गार्डनर जो होता माळी, त्याच्यासोबत तू काम कर. राजा गच्छ अम्माकं उयान पालस संतिके होय येते. तर त्याचा अनुभव बघून त्याला सांगितलं की माझ्या माळ्यासोबत तू काम कर. ते ततो पठाया, तेव्हा पासून ते दोघे जण उयानं पटी जगंती, त्या उद्यानाची देखभाल करत होते. अध अनुगतो उय्यान पालो अकाल पुफ्फानी सुठ्ठं पुफ्फा पेंतो अकाल फलाने गन्ना पेंतो उय्यानं रमणीयं आकाशी. हा पण एक फार महत्वाचा संदर्भ आपल्याला या कथेमध्ये मिळतो. म्हणून ना त्यावेळी शेती कशी करायची, बगीचा कसा फुलवायला जायचा आणि कसे एक्सपर्ट लोक होते ते आपल्याला दिसत आहे. तर हा जो नवीन उद्यानपाल जो आला होता ना, त्यानं काय केलं, त्याची एक्सपर्टाईज होतीच, तोही दुसऱ्या राजाचा होता, पण त्यानं ते सांगितलं नाही की दुसऱ्या राजाचा मी माळी आहे. त्यानं काही वेगळं कारण सांगून तिथे आलेला आहे. त्याने काय केलं, या पहिल्याच्या उद्यानपाल जो आहे त्याच्यासोबत आहे ना, अकाल पुफ्फाने सुठ्ठं पुफ्फा पेंतो आणि अकाल फलाने गन्ना पेतो उयानं रमणीय
तर जे अकाली फळं येतात, अकाली फुलं येतात, असे त्यांनी काही म्हणजे व्हेरायटी ज्या आहे त्या त्यांनी डेव्हलप केल्या तिथे त्या उद्यानात लावल्या. म्हणजे असं धरू की उन्हाळ्यामध्ये आंबे येतात का नाही, तर याने पावसाळ्यात हिवाळ्यात सुद्धा त्याला फळं येतील अशी फळं लावले. म्हणजे आंबा नाही, इतर फळं जे आहे जे सीजनल असतात त्याला त्याने नॉन सीजनल मध्ये पण ते त्यांना ते लावले होते आणि ती त्याची एक्सपर्टाईज होती, त्याची विशेषता होती. तसंच फुलाच्या बाबतीत पण. त्यामुळे राजा एकदम प्रसन्न झाला ना, अरे या सीझन मध्ये हे मिळते मला, अरे या सीझन मध्ये हे फुलं मिळतात, हे सगळं त्याची कला बघून तो प्रसन्न झाला. ठीक आहे, नेक्स्ट. राजा तस्स पसिदित्वा, तेव्हा राजा त्याच्यावर प्रसन्न होऊन पुराणक उयान पालंग निहरित्वा तसेव उयान अदासी, त्याने काय केलं, त्याला एकदम प्रसन्न झाला. हा तर खूपच एक्सपर्ट आहे, आपल्या पहिल्याच्या माळ्यापेक्षा एक्सपर्ट आहे. म्हणून पुराणकम उयान पालंग निहरित्वा, पुराणक म्हणजे जो जुना माळी होता, उद्यान पाल होता, त्याला काढून तसेव उयान अदासी, या नवीन माळ्याला ते उद्यान दिलं. सो वियानस अत्तनो हत्तगत भावं ज्ञात्वा अंबरुखं परिवारेत्वा निंबेच फग्गव वल्लियोच रोपेसी. आता काय झालं, हा कशासाठी आला होता माळी तुम्हाला माहित आहे ना. त्या राजाने सांगितलं की त्याच्या फळाची, आंब्याच्या फळाची चव तू बिघडून टाकू शकशील का, तर हा म्हणजे हो. याने काय केलं, राजाचा विश्वास संपादन केला, आपली कला त्याला दाखवली आणि जुना जो बागवान होता त्याला काढून टाकलं आणि हा तिथे त्याच्या ताब्यात ते उद्यान आलं आणि मग त्याने प्रयोग सुरू केला. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. काय प्रयोग केला त्याने, हे जो आंब्याचा जो चवदार आंब्याचा जो वृक्ष होता ना, त्याच्या बाजूला त्याने कडुलिंबाचे झाडं लावले किंवा असे वेली किंवा अशा काही वनस्पती लावल्या ज्याच्यामुळे त्या त्या कडुलिंबाचे किंवा तसे सदृश्य जे झाड आहे त्या वृक्षाचे खालची मुळं खाली खाली जाते जमिनीत आणि तिकडं आंबा वृक्ष जो आहे त्याची मुळं जी आहे ते जेव्हा एकमेकाला खालून भेटते तर ते आदान प्रदान होत आहे ना एकमेकाचं. तर या आंब्याची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती बिघडेल यासाठी त्यांनी काय केलं, कडुलिंबाची फळं लावून आणि पुढे ते वृक्ष मोठे झाले आणि ते एकमेकाला भिडले आणि त्याचा जो त्याची जी ओरिजिनल टेस्ट होती त्या आंब्याची ती बिघडली. हे इथे असं आहे. अनुपबेन लिंबा वट्टिंसू आहे ना, ते कडुलिंबाचे हळूहळू झाडं वाढले. मुलेही मुलानी, खालून आहे ना मुळं जे आहे ना खालून एकमेकाला भिडले. शाखाहीच शाखा संदठ्ठा ओनद्द विनुद्ध अहिसू, आणि एकमेकाच्या फांद्या आहे ना वृक्षाच्या आणि कडुलिंबाच्या पण एकमेकाला घासायला लागला आणि खालूनही ते एकमेकाला त्यांचं मिलन व्हायला लागलं. तेन असात अमधुरेन संसगेन ताव मधुर फलो आंबो तित्तको जातो निंब पन्न सदिस रसो आंब फलानं तित्तक भावं ज्ञात्वा उयानो पालो पलाई. पलाई पळाला, उयानो पालो पळाला. तर जेव्हा म्हणजे त्या आंब्याची जेव्हा चव बिघडली या सगळ्या यांच्यामुळं, म्हणजे त्या सीझन मध्ये फळं आले आणि ते जे फळं आहे ते कडू किंवा बेरस आहे ना बेचव असे झाले, ते त्या स्टेजला जेव्हा आला तेव्हा तो उद्यानपाल पळून गेला. तर त्यासाठीच तो आला होता. ददी वाहनो म्हणजे आता फळं आले, आता परिपक्व व्हायला वेळ आहे, तेव्हा तो उद्यानपाल पळाला. ददी वाहनो उयानं गत्वा अंब फलं खादंतो मुखे पविठं अंबरसं निंबक सटं वियं अजहरितुं असकंतु कक्कारेत्वा निठुपी. तर त्याने त्या झाडाचा तो आंबा घेतला आणि तो खायला घेतला, तर तो आंबा आहे ना कडू लागायला लागला, पहिल्यासारखा चविष्ट नव्हता. आणि त्याने आहे ना तो आंब्याचा रस आहे तो तोंडातून फेकून दिला की इतका कडू कसा काय झालेला हा असं. तदा बोधिसत्व तस्स अथ धमानु सासको अमच्य अवसी. त्यावेळी बोधिसत्व आहे ना त्याचा अमात्य होता, त्या राजाचा दधिवाहनचा अमात्य होता आणि त्याला आहे ना या सगळ्या गोष्टीचं खूप ज्ञान होतं. म्हणजे म्हणून त्याला अथ धम्मन अनुशासको असा शब्द नेहमी नेहमी येतो. तर बरेच वेळा बोधिसत्व त्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतो. राजा बोधिसत्वं आमंत्रित्वा, राजाने त्या बोधिसत्वाला बोलवून पंडित
इमस रुखस पोरानक परिहारतो परिहीन नथी एवं संते पिस्स फलं तीतकं जातं किनो खारणांती पुच्छंतो पठमं गाथ आहा. तर गाथीच्या रूपात त्या राजाने त्या बोधिसत्वाला विचारलं, त्या अमात्याला विचारलं की पूर्वी हे फळ तर खूप चविष्ट होतं, आता कोणत्या कारणामुळे हे याची चव बिघडलेली आहे असं त्यांनी विचारलं गाथीच्या रूपात. नेक्स्ट ती गाथा, दोन्ही गाथा ज्या आहेत त्या आपण बघतोय. वन्न गंध रुपये सुपे तो आंबोय अहुआ पुरे तमेव पूजल बमानो केनंबो कटू फल होते. तर हे म्हणजे इतकं सुंदर जे फळ होतं, चविष्ट होतं, सुंदर वर्ण असलेलं हे आंबा आहे. पूर्वी असं होता, आता त्याचे फळ कटू लागत आहे. तर की कारण, कोणत्या कारणामुळे ते वाढत आहे असं त्यांनी गाथीच्या रूपात विचारलं त्या दधिवाहन राजाने बोधिसत्व अमात्याला. तर पुची मंद परिवारो अंबोते दधिवाहन मुल मुलेन संसठ शाखा शाखा निसेवरे असात सन्निवासेन ते नंबो कटू फल होती. तर त्यांनी सांगितलं की हे बाजूला जे कडू वृक्ष जो आहे हे याच्या फांद्याला फांद्या भेटलेल्या आहेत आणि मुळाला भेटलेला आहे. तर एक एक स्वादिष्ट फळ आहे, एक खूप गोड फळाचं झाड आहे आणि एक कडू फळाचं झाड आहे किंवा कडू मुळ असलेलं झाड आहे. तर गोड आंबा कडू आंब्याच्या सान्निध्यात आल्यामुळे गोड आंब्याची चव बिघडली असं त्याचा म्हणजे साधारण अर्थ आहे. नेक्स्ट तथापुरी म्हणजे याचा तो अर्थ दिलेला. नेक्स्ट राजा तसं वचनं सुतवा, तेव्हा राजाने त्याचे ते बोलणं ऐकून सभ्येपी पुची मंदेच फग्ग व वल्लियोच छिंदा पेतवा मुलांनी उदरा पेतवा समंता अमधुर पसंग हरा पेतवा मधुर पसंग पक्की पा पेतवा खीर उदक सखर उदकं गंधकोही अंबंग पट्टी जगका पेसी. तेव्हा राजाला जेव्हा कारण कळलं तेव्हा त्यांनी ते सगळे कडुनिंबाचे किंवा इतर जे कडूत्व पसरवणारे जे झाड आहे ते सगळे मुळासकट उपटून टाकले आणि हे आंब्याचं झाड जे आहे ज्याची पहिली निगा केली जात होती ना खीर उदकेनं, आता त्यांनी काय केलं, त्यानं मधुर खीर उदक सक्कर आहे ना, म्हणजे साखर आहे ना, गोड पाणी मधू जे आहे ना ते सगळं त्या झाडाला पुन्हा देणं सुरू केलं आणि आंबपट्टी त्या आंब्याची पुन्हा वाढ केली. सो मधुर संस घेणं, आता त्याला आहे ना साखर दूध वगैरे चांगल्या गोष्टी मिळायला लागल्या त्या वृक्षाला आणि बाजूचं ते कडू झाड तो उपटून टाकले होते. त्याच्या संसर्गेनं, त्याच्या संसर्गानं, त्याच्या समागमानं पुन्हा मधुरम व अहोसी, पुन्हा त्या आंब्याला आपला ओरिजिनल टेस्ट आली, पुन्हा ते रसाळ झाले मधुर रसाने. राजा पकती उयान पालस एव उयान न्याय देतवा यावता युकं ठत्वा यथा कथन करतो. मग राजाने जेव्हा कळलं त्या पहिल्या उद्यानपाल जो होता त्याला हाकलून दिलं होतं, त्यांना पूर्ण बोलवलं आणि त्या उद्यानाची देखभाल करायला सांगितली आणि आपल्या कर्मानुसार त्याची गती झाली. ओके, नेक्स्ट सत्था इमं धम्म देसनं आहरित्वा जातकं समोधानेसी तदा अहम एवं पंडित अमच्च अहोसी. तर तेव्हा शास्त्राने सांगितलं की त्यावेळेस जो अमात्य होता तो मीच होतो असं बुद्ध सांगतात. म्हणजे पूर्वजन्मी बोधिसत्व हे अमात्याच्या रूपात होते आणि त्यांनी त्यांना योग्य सल्ला दिला होता की या कडू झाडामुळे तुझा स्वादिष्ट आंबा वृक्ष खराब झालेला आहे आणि त्याला चांगला उपाय सांगितल्यामुळे पुन्हा त्या आंब्याला चव आलेली आहे. ही अशी कथा आहे, ही खूप सिंबॉलिक आहे, आपण ते बघितलेलं आहे. आणि हेच तर आहे ना की दधिवाहन राजा कसा झाला, एक सामान्य मनुष्य जो आहे या चमत्कारिक गोष्टीमुळे कसा राजा झाला, कसा हुशार होता तो, कसा तो त्याला तो आंबा मिळाला, त्याची देखभाल केली, नंतर दुसऱ्या राजाला देताना तो कसा तो आंबा पंक्चर करायचा आहे ना, तर ते झाड उगवू नये म्हणून ते सगळं केलं. पण तोही राजा कसा हुशार होता, त्याने कसा एक उद्यानपाल पाठवला आणि याचा आंब्याची रस बिघडवली. तर अशी ही कथा आहे. तर या कथेचा मेन म्हणजे थीम जे आहे असंगाशी संग, चुकीच्या व्यक्तीसोबत संबंध ठेवणे, त्याच्यामुळे कसं नुकसान होत आहे ते यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपण त्या संदर्भात काही गाथा बुद्धाने ठिकठिकाणी ते उपदेश दिलेले आहे आणि आपल्याला या कथेमध्ये
फार महत्वाचं हे दिलेलं आहे की म्हणजे चव कशी बिघडवल्या जाते किंवा शेतीची देखभाल करतो ना, जे लोकांना थोडंफार माहित असेल ग्रुप मधल्या, की बरेच लोक आहे ना, आपण एक आंब्याचं झाड लावू, एक जांभळाचं झाड लावू, एक पेरूचं झाड लावू, एक चिक्कूचं झाड लावू, असं नाही करायला पाहिजे. कारण म्हणजे आधीच्या कथेत पण आलेलं आहे किंवा बुद्धांनी पण सांगितलेलं, सजातीय आणि विजातीय आहे ना, त्यांची वृक्षाचं कसं माहित आहे का, सजातीय मध्ये त्याची चांगली वाढ होते. म्हणजे आंबवन म्हणतो आपण, तर सगळे आंबे 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 लावले ना, तर हे त्यांचे एकमेकाच्या आधाराने त्याची चांगली वाढ होते, कारण ते एका वंशाचे एका विचाराचे आहे आपण असं म्हणतो. पण जर तुम्ही वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे वैशिष्ट्य असलेलं फळ एकत्र लावले ना, ना धड एकाची चव बरोबर राहणार, ना त्याचं ओरिजिनल टेस्ट राहणार नाही. तर हा अनुभव मला म्हणजे आलेला आहे. माझ्या बगीच्यात मी तसंच केलेलं आहे. आणि तुम्ही बघा, पेरूची बाग असते, पपईची बाग असते किंवा फुलांची बाग असते, तर तिथले ती बाग खूप चांगली डेव्हलप होते. पण त्याला वेगवेगळे जर तुम्ही मिक्स असे लावत गेले ना, फळं किंवा फुलं, तर ते ओरिजिनॅलिटी राहत नाही. हे झालं फळाच्या बाबतीत आहे, म्हणजे ते पण आपल्याला शिकायला पाहिजे, जे की दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग होतो. पण समविचाराचे आहे ना, ते लोक जर एकत्र असले तर ते चांगले सेफ राहू शकतात, चांगली त्यांची वाढ होऊ शकते, चांगलं त्यांचं कल्याण होऊ शकतं. पण एक एक विचाराचा हा आहे आणि त्याचाच विरुद्ध विचाराचा दुसरा व्यक्ती आहे, जर ते दोघं एकत्र असले तर ते त्यांची वाढ चांगली होणार आहे का, वातावरण चांगलं असणार आहे का? एक म्हणजे समस्वभाववाले एकत्र राहू शकतात, विषम आणि समवाले एकत्र राहू शकत नाही. याच्या आधी पण मी तुम्हाला ती कथा सांगितलेली आहे, जातक सांगितलेलं आहे की 500 घोडे जे आहेत, म्हणजे काही व्यापारी आहे ना, जातीवंत घोडे ची पैदास करतात आणि ते राजाला विकतात, अशी ती कथा होती. आणि हे 500 जातीवंत घोडे जे आहेत, ते एकदा राजाला विकायला दुसऱ्या नगरात जातात. पण त्यांना उशीर होतो म्हणून त्यांना नगराच्या बाहेरच थांबावं लागतंय. हे राजाला जेव्हा कळतंय की काही व्यापारी 500 घोडे घेऊन आलेले आहेत आपल्याला विकायला, तर त्याच्या डोक्यात एक कल्पना येते की मी माझा तबेल्यातला एक मारका घोडा आपण पाठवू त्याला, तर तो सगळ्या घोड्याला त्रास देईल आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला ते घोडे स्वस्तात घेता येईल, असं तो राजा विचार करतो. आणि नगराच्या बाहेर एक मारका घोडा जो आहे, जॉड घोडा, तो पाठवतो. आणि हे जे 500 घोडे जे बांधून ठेवलेले असतात, आराम करत असतात, कारण ते मग नगराच्या बाहेर थांबले, स्वयंपाक करणार, खाणार वगैरे जे असतात ते नाही, आणि प्रवास करून पण आलेले ते थांबणार. तर हे 500 घोडे खूप शांततेने राहत असतात, कारण ते ट्रेन हॉर्सेस आहेत, तर चांगले प्रशिक्षित आहेत, चांगल्या वंशाचे आहेत ते. पण हा जेव्हा मारका घोडा येतो ना, तर हा पहिल्या घोड्याजवळ जातो, पण तो घोडा त्याला रिस्पॉन्ड करत नाही. मग तो त्याला चावतो, लाथा मारतो, असं करत करत आहे ना, दुसऱ्या घोड्याकडे जातो, तिसऱ्या घोड्याकडे, आणि 500 घोड्याकडे हा मारका घोडा जातो आणि सगळ्याला जखमी करतो, लाथा मारून आणि चावून. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा हे व्यापारी उठतात, बघतात तर आपले घोडे तर जखमी झालेले आहेत, ते चांगले क्वालिटीचे घोडे. मग ते राजाकडे जातात, तर राजा म्हणतात की हे तर जखमी घोडे आहेत, काय घेऊन जायचं त्याला, म्हणजे काय किंमत द्यायची त्याची, पण आता परत नेणंही परवडत नाही. आणि मग तो राजा आहे ना, एकदम एकदम कमी किमतीत ते घोडे घेतो, म्हणजे राजाचा तो प्लॅन यशस्वी होतो. मग ते राजाचा जो पुरोहित असतो, जो बोधिसत्व असतो, अमात्य, त्याला ते सांगतात की आमचं तर खूप नुकसान झालेलं आहे, कारण घोड्याची पैदास करणं, त्याला वाढवणं, त्याचं खूप खर्च येतो त्याला, आणि एवढा कमी किमतीत विकलं तर आमचं नुकसानच झालंय. तर तेव्हा तो बोधिसत्व त्याला सांगतात की तुमच्याकडे असा मारका घोडा आहे का? आमच्याकडे तर असे खूप घोडे आहेत. मग येताना त्याला घेऊन या, आणि त्याला काही टीप देतात त्या व्यापाऱ्याला. पुढच्या वेळेस हे व्यापारी 500 जातीवंत घोडे घेऊन येतात आणि एक मारका घोडा या बोधिसत्वाने सांगितल्याप्रमाणे घेऊन येतात. आणि पुढे पुढे नेहमीप्रमाणे ते नगराचे द्वार बंद होतात उशीर झाल्यामुळे, आणि मग हे बाहेर कॅम्प करतात. आणि राजाला कळतं की हे व्यापारी आलेले आहेत, तर मागच्या वेळेस सारखंच आपण यावेळेस करू, आणि ते मारका घोडा पुन्हा नगराच्या बाहेर टाकतात. आणि तो मारका घोडा आहे ना, पुन्हा या जातीवंत घोड्याकडे येतो, तर कोणी बोलत नाही. पण यांना बोधिसत्वाने सांगितल्याप्रमाणे जेव्हा ते राजा मारका घोडा सोडतो ना मोकळा, तेव्हा हा पण आपला मारका घोडा सोडतात.
तर रात्रभर काय होतंय की हा मारका घोडा त्या मारका घोड्याजवळ जातो आणि त्यांची चांगली दोस्ती होते, ते गळ्यात गळे घालतात, फिरतात, इकडे पळतात तिकडे पळतात, रात्रभर आहे ना ते खूप एन्जॉय करतात ते दोन्ही मारके घोडे, राजाचा घोडा आणि व्यापाऱ्याचा. ते म्हणजे आपल्याच मस्तीत असतात ते घोडे. त्यामुळे हे 500 घोडे कसे सेफ राहतात, सुरक्षित राहतात. आणि दुसऱ्या दिवशी मग हे व्यापारी पुन्हा जातात आणि राजाकडे जातात, तर बघतो राजा तर हे तर चांगले घोडे आहेत, कोणीही जखमी नाही, त्यामुळे त्यांना चांगल्या किमतीत ते घोडे घ्यावे लागतात. तर हे प्रकरण बुद्धाने म्हणजे आपल्या भिक्खूंना एक कथा सांगताना दोन भिक्खू बद्दल होतं की दोन अलग पंथाचे भिक्खू कसे उग्र स्वभावाचे असतात, पण ते एकत्र भेटल्यावर खूप मित्रासारखे वागतात, त्या संदर्भात ही कथा सांगितलेली आहे. आणि मूळ मुद्द्यावर बुद्ध येतात, जो आपल्या कथेशी, आजच्या कथेशी सुसंगत आहे, की तो जो मारका घोडा जो आहे तो 500 घोड्याला का त्रास दिला आणि का चावला? कारण 500 जातीवंत घोडे हे समस्वभावाचे होते, म्हणजे एकत्र चांगले राहत होते. विषम स्वभावाचा जो होता, त्या घोड्याने प्रत्येक घोड्याजवळ गेला, त्याला रिस्पॉन्ड नाही केलं, त्यामुळे त्याला आगौच होता तो, त्यामुळे त्याला सगळ्यांना चावला. मात्र त्याच्या स्वभावाचा मिळता जुळता घोडा जेव्हा त्याला मिळाला, तर याला त्या 500 घोड्याशी काही घेणं-देणंच नव्हतं. तो आपल्या मित्रासोबतच, म्हणजे त्या द्वाड घोड्यासोबतच तो खेळत राहिला. त्यांचे गुण सम होते, म्हणजे विषम विषम गुण वाले जे होते ना, त्यांचे गुण होते आणि हे सम स्वभावाला. तर सम विषमाचं जमत नाहीये, मात्र विषम विषम वाल्याचं जमतंय, सम सम वाल्याचं जमतंय. तर समगुण वाले जे असतात, तर बुद्ध पुढे सांगतात की पाण्यामध्ये पाणी मिसळतंय, दुधामध्ये दूध मिसळतंय, मधामध्ये मध मिसळतंय, दह्यामध्ये दही मिसळतंय, तसं विषामध्ये विष मिसळतंय. समस्वभावाले समस्वभावासोबत चांगले मिक्स होतात, विषम स्वभावाले विषम स्वभावामध्ये मिक्स होतात. पण जेव्हा दोन विरुद्ध भिन्न स्वभावाचे लोक एकत्र येतात, तेव्हा ते शांततेनं राहू शकत नाही. आणि मग ते पती पत्नी असो, भाऊ भाऊ असो, किंवा आपली संस्था असो, आपली संघटना असो, विषम स्वभावाचे लोक असले आपल्या जातीतले, धर्मातले किंवा गल्लीतले, तर त्यांच्यात नेहमीच म्हणजे भांडणं आणि दुजाभाव होणार आहे. तर त्याच अर्थाने म्हणजे समगुण विषमगुण आहे ना, त्याच अर्थाने ही कथा होती. आंब्याच्या फळा आणि बाभळीचं जे कटू त्याचा संगम झाल्यामुळे काय झालं की त्याची चव बिघडली. आणि म्हणून हे बुद्ध नेहमीच सांगतात की आपण जे चोर चोर मावसरे पण म्हणतो ना, त्यांचं चांगलं पटतंय, कारण त्यांचा टार्गेट एक आहे, त्यांचे विचार एक आहे. आणि म्हणून आपण समज स्वभाव आले, तर आपण एकत्र राहायला पाहिजे, एकत्र जुळायला पाहिजे आणि ते समज स्वभावाले पुन्हा वाढायला पाहिजे. आणि असंगाशी संग करू नये. जो चुकीचा व्यक्ती आहे त्याच्याबद्दल आपण राहू नये. त्या संदर्भात त्यांनी खूप गाथा आलेल्या आहेत, धम्मपदामध्ये आलेल्या आहेत आणि मला वाटतं पीपीटी मध्ये आलेल्या आहेत का मॅडम? असेल तर दाखवते, त्याच्यावर चर्चा करू, नाहीतर मी आहे पीपीटी. थँक्यू. तर महामंगल सूत्र जे आहे ना, त्यात त्यांनी काय सांगितलेलं, असेवनाचं बालानं पंडिताचं सेवना, पूजाचं पूजनीयानं एतं मंगलमुक्तम. तर मंगल क्षण कोणता आहे, चांगली गोष्ट कोणती आहे, चांगली कृती कोणती आहे? तर असेवनाचं बालानं, मूर्खासोबत संगती करू नये, ही बुद्धांनी सांगितलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. पंडितांचं सेवना, पंडित व्यक्तीची, हुशार व्यक्तीची, शीलवान व्यक्तीची संगत करावी, मूर्ख लोकांची आहे ना कधीही संगत करू नये, हे बुद्धांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे, जो या कथेशी संबंधित आहे. पुढे नेक्स्ट. नंतर धम्मपदामधल्या मी काही गाथा ज्या आहेत त्या या संदर्भाने मला थोडक्यात सांगायच्या आहेत. 61 नंबरची धम्मपदाची जी गाथा आहे त्यात आहे चरणचे नादी गच्छेय सेय सदी सममत्तनो एकम चरियम दळ कायरा नथी बाले सहायता. खूप खूप सुंदर म्हणजे याचा अर्थ आहे. जर तुम्ही म्हणजे फिरत असताना, म्हणजे संसारात राहत असताना, किंवा कंपनी पाहिजे असताना, तुम्हाला आहे ना मैत्री पाहिजे असताना, तुम्ही काय करायला पाहिजे, आपल्यापेक्षा आपल्या समान व्यक्तीशी, म्हणजे विचाराच्या बाबतीनं, किंवा आपल्यापेक्षा हुशार व्यक्तीशी तुम्ही मैत्री करायला पाहिजे, त्याचा संग करायला पाहिजे, त्याचा सहवास करायला पाहिजे. हुशार व्यक्तीचा किंवा कमीत कमी आपल्या इतक्या तरी चांगल्या विचाराच्या व्यक्तीशी करायला पाहिजे. मूर्खाची संगती करू नये, हे सांगितलेलं आहे. मूर्ख असतो किंवा तो शत्रू पण असतो,
म्हणजे शत्रू कसा असतो त्याचं उदाहरण पण आधी दिलेलं आहे. या संदर्भानं सांगतो की म्हणजे एका उद्यानात एक उद्यानपाल असतो आणि त्या उद्यानाची देखभाल करत असतो आणि तिथे अनेक फळाची झाडं असतात, फुलाची झाडं असतात आणि तिथे अनेक माकड जे आहेत, वानर जे असतात त्या उद्यानात फळं खाण्यासाठी येत असतात आणि ते बघतात रोज की हा माळी आहे, झाडाला पाणी टाकतो, झाडाचे फांद्या छाटतो वगैरे वगैरे आहे ना, फळं भरून नेतो टोकरीमध्ये. हे सगळे ते माकडं ऑब्झर्व करत असतात आणि ते पण फळं खात असतात. ते तर एक दिवस आहे ना, तो माळी जो आहे त्याला बाहेर गावाला जायचं असतंय आणि तो विचारत असतो काय करावं काय करावं, कोणाला हे काम सोपवू, कारण रोज पाणी वगैरे देखभाल करायला पाहिजे ना. तर असं तो चिंताग्रस्त असा बसलेला दिसतो. तर ते जे वानर जे असतात, जे माकड जे असतात, त्यातला जो प्रमुख माकड आहे ना, त्या माळ्याजवळ येतो. म्हणतो तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसता, काय कारण आहे? तर ते सांगतात की मला बाहेर गावाला जायचं आहे, पण उद्यानाची देखभाल कोण करेल? त्यामुळे मी विचार करत पडलेला आहे की काय करावं. तर ते माकड जे आहे ते म्हणतं, अरे तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही आहे ना. तुम्ही एवढी देखभाल करता उद्यानाची, आम्ही बघतो आणि तुमच्यामुळेच आम्हाला सुद्धा फळं खायला मिळतात. तर तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही पाणी देऊ झाडाला. ठीक आहे. तर तो उद्यानपाल जो आहे, बागवान, हो म्हणतो आणि तो निघून जातो. आणि मग हा वानराचा जो प्रमुख आहे, माकडाचा जो प्रमुख आहे, तो सगळ्या माकडांना सांगतो, बघा आपण या उद्यानाच्या भरोशावर चांगलं जगतो, पण आपला हा जो बागवान आहे याला बिचाराला काही अडचण आलेली आहे, तर त्याला मदत करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. ठीक आहे. तर आपल्याला झाडाला पाणी द्यायचं आहे, पण झाडाला पाणी कशासाठी द्यायला पाहिजे? म्हणजे पानाला तर पाण्याची गरज नाही ना. झाडाला ज्या फांद्या आहेत त्याला पाण्याची गरज नसते. पाण्याची गरज कशाला असते? मुळासाठी गरज असते का नाही? मुळासाठी पाणी पाहिजे असतं. मग आपण काय करू, ते जे लहान लहान रोपं जे लावलेले आहेत ना, डायरेक्ट मुळालाच पाणी द्यायचं आहे ना, झाडाला पाणी देण्यात काय अर्थ आहे? तर ते आपण असं करू, सगळे झाडं उपटू आपण आणि त्या फांद्यावर त्या मुळावर पाणी टाकू असं. आणि असा तो म्हणजे पाणी फार महागडं आहे, पाणी फार दुर्मिळ आहे, पाण्याचं फार महत्व आहे असं तो माकडाचा प्रमुख सगळ्या माकडांना सांगतो आणि सगळे झाडं ते उपटतात माकडं आणि त्याच्यावर पाणी टाकतात मुळावर. उद्देश चांगला आहे, पाणी वाचवायला पाहिजे. म्हणजे बोनाफाईड इंटेन्शन आहे असं म्हणतो आपण त्याला. त्यांचा उद्देश खूप चांगला आहे की पाणी कमीत कमी वापरायला पाहिजे, झाडंही जगायला पाहिजे. तर पण कसं आहे ना की सारासार विचार न करणं, बाल शब्द आलेला आहे ना, मूर्ख असा शब्द जो आलेला आहे तो हाच आहे की त्याचा इंटेन्शन चांगला आहे, त्या माकडाचं इंटेन्शन चांगलं आहे, पण मूर्खपणामुळे काय झालं की जेव्हा तो माळी आला तर सगळी बाग सुकलेली होती, सगळे रोप यांनी उपटून हे केलेले आणि सगळे झाडं मेले होते त्या उद्यानातले छोटे छोटे. तर मूर्ख व्यक्ती जर चांगलं करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो हानिकारक असतो, नुकसानकारक असतो, हे त्या कथेतून सांगितलेलं आहे. म्हणून मूर्खाची संगत नको, हे बुद्धांनी नेहमी नेहमी सांगितलेले आहे. आणि ते बरेच आहे, याव जेवंपीचे बालो पंडितम पये रूपसती न सो धम्मं विजानती दुपी सुपरसंग यथा. तर त्यांनी खूप सुंदर गाथेमधून सांगितलेलं आहे की मूर्ख मनुष्याने पंडित व्यक्तीसोबत आयुष्यभर राहिला तरी सुद्धा तो सुधरू शकत नाही. मूर्ख व्यक्ती बरं, कारण तो मूर्ख आहे. आणि त्याची उपमा काय दिलेली आहे? दबीर सुपर असंग यथा. म्हणजे जसं भाजीतला म्हणजे त्या पातेल्यातला जो आहे भाजी आहे, पातेल्यामध्ये भाजी आहे आणि त्या चमच्याने तुम्ही हे करता की नाही, वाढता की नाही, तर त्या चमच्याला त्या भाजीची चव कळते का? नाही कळत. कारण तो आयुष्यभर तो चम्मच त्या भाजीमध्ये फिरत राहिला तरी त्याला भाजीची चव कळणार नाही. तशीच मूर्खाला पंडित व्यक्तीचे ज्ञान कळणारच नाही, कारण तो मूर्ख आहे. त्याला कळलं तर मग तो मूर्ख नाहीये ना. पण काही लोक असे असतात, जसे आपण पहिल्या कथेत बघितलं की मूर्ख व्यक्तीची संगतीमुळं नुकसानच होत आहे, जरी तो चांगला करायचा प्रयत्न केला तरी. म्हणून त्याची संगत नको. मोहन तपीचे वियो पंडितं परिरूपासती हिप्पं धम्मं विजानती जिव्हा सुपरसं असा. तर जिभेला जशी त्या भाजीची किंवा त्या भोजनाची चव कळते ना, तसंच पंडित व्यक्तीला त्या ज्ञानाची चव कळते किंवा ज्ञान त्याला ताबडतोब आत्मसात करता येतं. पण मूर्ख आयुष्यभर
राहिला पंडित त्याच्यासोबत, तर त्याला ते ज्ञान मिळू शकत नाही, हे सांगितलेलं आहे. नेक्स्ट, असंतक भावन निश्चय पुरेखारजन भिक्खूसु आवासेसुच ईश्वरीय पूजा परकुलेसीच. तर हे पण एक फार महत्वाची गाथा आपल्या कथेच्या संदर्भात आहे की मूर्ख व्यक्ती जी आहे ना, अप्रस्तुत वस्तूची अपेक्षा करतो, म्हणजे ज्या गोष्टीची गरज नाही त्याला, किंवा त्याची लायकी नाहीये, किंवा ते त्याला मिळू शकत नाही, त्याची तो अपेक्षा करतो. आणि भिक्खू म्हणजे म्हणजे कसं असतंय की मला चंद्र पाहिजे, मला राज्य पाहिजे, मला पंतप्रधान बनायचं. अरे तुझी लायकी नाही ना, आपल्या कृतीनुसार लायकीनुसार तू अपेक्षा करायला पाहिजे ना. तर ते आपली ताकद नसताना, आपली तेवढे श्रम नसताना, आपले एफर्ट नसताना नको ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणं, त्या अर्थाने हे सांगितलेलं आहे की बरेच भिक्खू जे असतात, किंवा आपल्याला समाजातही अशा अनेक हे पाहिजे की मला अध्यक्ष बनवा, मला सचिव बनवा, मला प्रमुख वक्ता बनवा, मला तिथे स्थान द्या, है ना. तर तुमची लायकी नसताना तुम्ही ते मागणं, तर भिक्खू संघातही होतं की मग ते प्रवचन करतात एवढे चांगले, तर मग मला पण प्रवचन करायची संधी द्या, मी पण चांगलं प्रवचन करू शकतो, मला पण ज्ञान आहे. आणि अशा अनेक घटना आपल्याला घडलेल्या दिसतात की त्याला संधी दिली आणि त्याला बोलताच नाही आलं ऐन टाइमावर, त्याला उठताच नाही आलं, त्याचा कॉन्फिडन्सच लूज झालेला, कारण त्याच्याकडे ते ज्ञान नव्हतं, ती कला नव्हती. तर ते नसताना, ते ज्ञान नसताना, ते एबिलिटी नसताना तिची अपेक्षा करणं ते फार चुकीचं आहे. आणि असे लोक खूप घातक असतात, अशा लोकांपासून आपण दूर राहायला पाहिजे. नंतर ममेव कथम अयंतु ही पपजितो उभो ममे वाती वसा असू इच्छा चेसू किस्सिनिजी इति बालस्य संकल्पो इच्छा मानोच उठते. तर याचा अर्थ जो आहे म्हणजे पहिल्याच्या संदर्भातच आहे की भिक्खूंनी पण मला मानावं, खूप मान द्यावा, आणि गृहस्थांनी पण मला मान द्यावं. कारण आपण बरेच वेळा बघितलं की सारीपुत्त थेर आहे, महामोगलान थेर आहे, म्हणजे बुद्धांना तर मान होताच, पण इतर जे मोठे थेर होते त्यांनाही खूप लोक खूप मान सन्मान करायचा, इतर भिक्खूपेक्षा त्यांना जास्त मान द्यायचा, कारण त्यांचं ते वैशिष्ट्य होतं, ते खूप सिनियर पण होते. तर जे ज्युनियर आहे, अपरिपक्व आहे, ते सुद्धा अशी अपेक्षा करायची की त्यांनाच मान दिला जातो, बुद्ध त्यांनाच पुढे करतात, किंवा हे उपासक जे आहेत तेच त्यांनाच पहिलं मान देतात, आम्हाला देत नाही. आमच्याकडे पण तर ते गुण आहेत ना. तर ते गुण नसताना असं दुसऱ्याबद्दल जेलसी असणं वगैरे, तर हे फक्त मूर्ख व्यक्तीच वक्तव्य आहे. आणि हे तर खूप प्रसिद्ध गाथा आहे, न भजे पापके मित्ते न भजे पुरीस अधमे भजेत मित्ते कल्याणे भजेत पुरीस सुत्तमे. तर हे खूप सुंदर म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं आहे. न भजे पापके मित्ते, पापी मित्रांना तुम्ही संगत करू नका. जो अधर्मी पुरुष आहे, अधर्मी व्यक्ती आहे, त्याच्यासोबत राहू नका. जो शीलवान नाही आहे, जो पापी आहे, त्याची संगत करू नका. कोणाची संगत करा? मित्ते कल्याणे, जो कल्याण मित्र आहे, जो तुमचं वेलफेअर बघतो, तुमच्याबद्दल चांगला विचार करतो, त्याची मैत्री करा, त्याच्यासोबत राहा. आणि जो उत्तम पुरुष आहे, शीलवान आहे, ज्ञानी आहे, पंडित आहे, त्याच्यासोबत संगत करा, असं बुद्धाने स्पष्ट सांगितलेलं आहे, जे आपल्या कथेशी संबंधित आहे. पुढे तर बाल संगत चारी ही दिग्गमतान सोचती दुःखो बाले संवासो अमिवितेन सबदा धीरोच सुख संवासो ज्ञाती म्हणून समागमो. तर यामध्ये याचा अर्थ जो आलेला आहे आपला की म्हणजे बुद्धांना तर सांगितलं मूर्खाच्या संगतीत राहू नका. तरी जर तुम्ही राहत असाल, बाल संगत सारी ही दिगम अधान सोचती दुःखो बालेही संवासू, मूर्खाच्या आहे ना संगतीत जर तुम्ही राहत असले तर काय होणार, तुम्हाला दुःखच प्राप्त होणार आहे. चांगल्या व्यक्तीसोबत राहिलं तर तुम्हाला सुख मिळू शकते, तुम्ही दुःखातून मुक्ती होऊ शकते. पण मूर्ख नालायक लोकांच्या संगतीत राहिले तर तुम्हाला दुःखच मिळणार आहे. आणि मूर्खाचा सहवास अमित्तेनैव सबदा, अमित्र मित्र म्हणजे मैत्र, आणि अमित्र म्हणजे जो मित्र नाही, म्हणजे शत्रू आहे, अमित्र. तर मूर्ख व्यक्ती जो आहे ना,
ज्याला तुम्ही मित्र म्हणता तो मित्र नाही, तो शत्रू आहे, तो नुकसानदायकच आहे. ते खूप चांगलं म्हणजे बुद्धानं सांगितलेलं आहे. आणि म्हणून कोणासोबत राहायचं, तर जो धीर पुरुष आहे, जो शिलवान पुरुष आहे, जो पंडित पुरुष आहे त्याच्यासोबत राहा, मूर्खासोबत राहू नका. हाच खरा मित्र आहे, तो शत्रू आहे. जरी तुम्हाला वाटत असेल अरे तो मूर्ख आहे पण चांगला आहे, तो तुम्हाला दुःखदायक आहे, संकटात टाकणारा आहे. तर अशा या धम्मपदाच्या काही गाथा होता. आणि आपल्याला म्हणजे बरेच आहे, महामंगलसूत्र धम्मपदाच्या गाथा आहे. एक मित्त जातक आहे, मित्त अमित्त जातक जे आहे 197 मध्ये म्हटलेलं आहे. तर एखादा मित्र जो आहे, जो तुम्हाला, हॅलो काही बोलले का? तर एखादा मित्र वाटतो तुम्हाला पण तो मित्र नाही आहे, ते एका जातक कथामध्ये सांगितलेलं आहे. आणि ती आहे 197 नंबरचं जातक आहे ते. मित्त अमित्त जातक. नंग उमयते दिस्वा नच नंग पटी नंदती चक्षुनी चस्सनं ददाती पटी लोमंच वर्तती एते भवंती आकारा अमितस्मिन पतिष्ठिता येही अमितं जाने दिस्वा सुखवाचं पंडितो. अशी ती गाथा आहे त्या ह्याच्यात. तर एखादा मित्र नाही हे कसं ओळखावं हे बुद्धानं सांगितलेलं आहे. तर जी व्यक्ती म्हणजे तुम्हाला वाटतं की हा माझा चांगला वेलविशर आहे किंवा चांगले मित्र आहे, पण तो मित्र नाही, तर तो मित्र नाही शत्रू आहे. ते कसं ओळखायचं? म्हणजे वरून वरून दाखवतो तो मैत्री, पण त्याला कसं ओळखायचं? जी व्यक्ती म्हणजे तुम्हाला बघून हसत नाही, मुस्कराती नाही आहे ना, तुम्हाला आपण हास्याने अभिवादन करतो काय नाही, हसून स्वागत करतो, किंवा कोणी दिसलं की आपण स्मित हास्य करतो ना, तर दॅट इज ट्रॅडिशन आहे आपले. तर जो व्यक्ती तुम्हाला बघून हास्य देत नाही, स्मित हास्य देत नाही, किंवा तुम्हाला बघून आहे ना त्याच्या कपाळावर आठ्या पडतात, बोलत तर काही नाही तो, पण जे एखादा बघितला ना, आपली प्रिय व्यक्ती आपण जेव्हा बघतो ना, प्रिय मित्र जेव्हा बघतो ना, तर आपण एकदम प्रसन्न होतो, अरे तू आला, आणि आपण त्याचं आपल्या चेहऱ्याने प्रसन्नता दाखवतो. ठीक आहे, स्मित हास्य देतो. जी व्यक्ती स्मित हास्य देत नाही, प्रसन्न होत नाही, त्याला तुम्ही मित्र समजू नका. ही म्हणजे त्याने क्रायटेरिया सांगितले. आपण कसं ना एखाद्याशी बोलताना काय करतो, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलतोय ना, समोर त्याच्याकडे बघून बोलतो, तो पण आपल्याला बघून बोलतो. तर हे मैत्रीचं लक्षण आहे की तुम्ही एकमेकाला बघून बोलतो. पण जो मित्र तुमच्या डोळ्यात डोळे भिडून बोलत नाहीये त्याला मित्र समजू नका. ठीक आहे, जो दुसरीकडे बघतो, म्हणजे तुम्ही त्याच्याकडे बघून बोलताय आणि तो दुसरीकडे बघून बोलतोय, हा, तर समजायचं की तो मित्र नाहीये. किंवा कसं आहे की आपण आहे ना समोरच्याला येताना बघतो आणि आपला तो प्रिय नसतो, आपल्याला त्याच्याशी बोलायचं नसतो, तर आपण काय करतो, दुसरीकडे बघतो, म्हणजे असं की माझं तुझ्याकडे लक्षच नाही. तर अशा व्यक्ती काही असतात ज्या तुम्हाला बघतात आणि दुसरीकडे बघितल्याचं नाटक करतात, बघितलेलं असतं पण असं दाखवतात की मी बघितलंच नाही. तर तो तुमचा खरा मित्र नाही आहे. ठीक आहे. आणि तुम्ही काही तुमच्याशी बघत नाही, बोलत नाही, हे ना, टाळतो, म्हणजे ग्रुपमध्ये असलं ना की मुद्दाम तुम्हाला टाळतो, कारण तो तुम्हाला प्रिय नसतो, तो तुम्हाला आवडत नसतो, तर तो टाळतो तुम्हाला असं. किंवा तुम्ही काही बोललं, तुम्ही काही कृती केली, तर त्याचा तो ऍप्रिशिएट करत नाही. तर तू खूप चांगला बोलला, खूप चांगला काम केलं तू, असं तो स्तुती पण करत नाही, कारण तो तुमचा मित्र नाही आहे. तर खरा जो मित्र आहे, तुम्ही चांगलं केलं तर चांगलं स्तुती करतो, कौतुक करतो. तुम्ही चुकीचं केलं तर ते तुम्हाला सांगतो, अरे हे करू नको, हे चांगलं नाही आहे. तो खरा मित्र समजावा. तर मित्र अमित्राबद्दल जे आहे ते बुद्धाने खूप चांगलं सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला महिला मुखाबद्दल तर सांगितलंय जातं की तो हत्ती जो आहे चोराचं ऐकून तसं वागणं सुरू करतो. तर तुमचे पण असे काही लोक असतात जे मित्र मानता तुम्ही त्याला, ते नातेवाईक असो, मित्र असो, ऑफिसचे असो की शेजारी असो, ते तुम्हाला चुकीचे सल्ले देतात. ठीक आहे, जसं ते चोर जे बोलत होते ना हत्तीने, त्याच्यावर त्याला वाटलं की मला मार्गदर्शनच करतात, मला शिकवत आहे, आणि तो लोकांना मारायला जातो. तर चुकीचं सल्ला दिल्यामुळे तुम्ही चुकीचे काम करता. तर बुद्धाने सांगितलं मूर्खासोबत राहू नका, शत्रूसोबत राहू नका. खरा मित्र कोणाला ओळखायचं ते पण बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि ते लंगड्या घोड्याचं पण मी तुम्हाला सांगितलं, लंगडा प्रशिक्षक म्हणून घोडा पण लंगडत होता. तर चुकीचं मार्गदर्शन करणारी जी व्यक्ती आहे तुम्हाला चुकीचं शिकवणार आहे.
मिथ्यादिठ्ठीवाला व्यक्ती आहे, म्हणजे धम्म ज्याला चांगला कळत नाही किंवा काही ते ज्ञान त्याला बरोबर नाही आहे, तो स्वार्थासाठी शिकवतो किंवा परिपक्व नाही, तो तुम्हाला चुकीच्याच कन्सेप्ट शिकवणार आहे. तर हे पण फार महत्वाचं आहे. या लंगड्याच्या घोड्यावरूनही म्हणजे आपल्याला शिकता येतं. आणि पराभव सुद्धा तर खूप मोठा आहे, म्हणजे त्यात खूप वेळ जाईल. आणि वसल सुत्त पण आहे. हे जे 2 सुत्त आहेत सुत्त पिटकामधले अत्यंत महत्वाचे आहे, की माणसाचा पराभव केव्हा समजावा. जो म्हणजे कुशल कर्म करत नाही किंवा ज्ञान मिळवत नाही असे किंवा ज्याच्याकडं भरपूर धन असूनही तो दान करत नाही, ज्याच्याकडे खाण्यापिण्याचं भरपूर असलं तरी सुद्धा तो दुसऱ्याला खाऊ पिऊ घालत नाहीये, आणि समर्थ असून सुद्धा ना, कॅपेबल असून सुद्धा आपला माता पित्याची सेवा करत नाही, तर अशा लोकांचा पराभव झालेला समजावा, किंवा अशी व्यक्ती जी आहे वसल आहे, क्षुद्र अशी समजावी, असं बुद्धाने या सुत्त निपातातल्या या 2 सुत्तामध्ये समजून सांगितलेलं आहे. तर तुम्ही पुन्हा एकदा ते वाचा, पराभव सुत्त आणि वसल सुत्त वाचा, आणि अशी जी व्यक्ती आहे याच्यापासून तुम्ही दूर राहा. हे मला या आत्मकथेद्वारे सांगायचं आहे. असंगाशी संग, चुकीच्या व्यक्तीशी संपर्क, चुकीच्या व्यक्तीशी सहवास, शत्रूशी सहवास, या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला या जातकामधून दिसतात. मित्र अमित्र मी सांगितलेलं आहे, मूर्ख पंडित त्याबद्दल सांगितलेलं आहे, त्या संदर्भात अनेक गाथा जातक वगैरे वगैरे आपल्याला दिसत आहे, आणि त्या अनुषंगानं हे आजचं जातक होतं. आणि मला वाटतंय हे दैनंदिन जीवनात उपयोगी पडणार आहे आणि शिकण्यासारखं आहे. तुम्ही पण या ग्रुपमध्ये येऊन मित्र अमित्र ओळखता आणि पंडित अपंडित ओळखता, आणि किंवा समजण्याचा प्रयत्न करता, बुद्धाच्या उद्देशावर नुसार ते समजण्याचा प्रयत्न करता. शांततेनं तुम्ही मला ऐकलं त्याबद्दल मी सगळ्यांबद्दल मंगल कामना करतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू. खूप छान सर, खूप छान सांगितलं तुम्ही. चांगलं वाईट खरे मित्र कसे असतात. आणि जे पहिली कथा होती ती तर खूपच छान, पण जादूची होती. मला लहानपण आठवलं की माझी आजी पण खूप सुंदर अशाच कथा सांगायच्या, पण त्या कथा पण बुद्धिझम मधून आलेल्या. तर आपण आता कसं की सगळे मम्मा लोक आपल्या मुलांना मोबाईल्स देतात, त्याच्यापेक्षा या प्रकारच्या कथा त्यांना सांगितल्या तर मुलांमध्ये पण खूप चांगला रस वाढेल आणि आवड वाढेल. थँक्यू. दुसरी कथा पण खूप छान होती आंब्याच्या झाडाची. तर ते पण आपण चांगलं लोकांना देत राहिलं तर खरंच मित्रता वाढेल, पण आपण कडू दिलं की अजून ते त्यांच्यामध्ये राग निर्माण होतो त्या राजाचा, आणि त्याचा जे झाड होतं ते पण कडू झालं. तर चांगलं चांगलं देत राहायचं. थँक्यू सर, खूप छान सांगितलं. आणि गाथा तर खूपच छान, त्या अनुषंगाने ज्या गाथा होत्या चांगल्यावाल्या त्या पण तुम्ही खूप छान समजून सांगितल्या. या अनुषंगाने पण कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी जरूर विचारा. कोणाचे प्रश्न नाही आहेत. प्रश्न नाही तर पुढे जाऊ आपण. इतकं छान तुम्ही समजावून सांगितलं ना सर, त्याच्यामुळे प्रश्न नसतील कोणाचे. खूप खूप धन्यवाद सर. आता सर्वात शेवटी मी गणवीर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी धम्मसागरच्या गाथा म्हणावी. धम्म पालन गाथा. सब पाप स अकरणं कुशल स उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परानि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपं सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवर्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं
धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु।